त्याचा एक व्ह्यू क्रिएट केला. त्या व्ह्यूमध्ये काय केलं, युजर नेम पासवर्ड घेतला आणि सबमिट केला. मग एक पोस्ट मेथडमध्ये काय केलं आपण, लॉग इन, डेटा कलेक्ट केला आणि डेटाबेसमध्ये व्हेरीफाय केला. फर्स्ट ऑर डिफॉल्ट युजर नेम मॅच होतोय का, अँड पासवर्ड मॅच होतोय का, अँड इज अप्रूव्ड. चेअर कमी असतील तर अजून बाहेरची की चेअर, जोपर्यंत प्लेस होत नाही तोपर्यंत किती वर्ष शकतात रिव्हिजनला. त्यांच्या भरोशा राहू नका. आपलं आपलं त्या जावा बॅच मधले एक दोन ज्याबरोबर कॉन्टॅक्ट ठेवा. त्यांच्या शेड्यूल पडलं त्यांना फक्त आम्हाला इन्फॉर्म करा किंवा फॉरवर्ड करून सांगा. यांना म्हणते कसं आहे ना, ह्यांची बोमच आहे. ह्यांना हे कसे आहेत, हे लेबर वर्क करणारे येते. तो आपला शुभम पटाडे झाला, ती साक्षी झाली, एक मजुरी करणारे लोक आहेत, ती मजूर आहेत. हे डोक्याने काम करणार नाही. ती आलं की उचलायचं, त्या आहे तसंच डोकं लावता टाकून देणं. प्रॉपर शीट मेंटेन करावं, बॅचेसचे रूल्स मेंटेन करावे, त्याप्रमाणे टाकून द्यावं. यांना काय घाई असते, गडबड असते माहित नाही मला. घरी जाऊन 2 तास रील बघत बसतील त्या इंस्टाग्रामच्या ह्याच्या, पण काम व्यवस्थित कुठलंच करत नाहीत काम व्यवस्थित. प्रत्येक ह्याच्यात काय ना काय त्यांची मिस्टेक असतेच. यांच्यामुळे काय होतं, बाकीच्या शेड्यूलवर इम्पॅक्ट होतो. हे सांगून दमलो आता आम्ही. यांच्या बॅचने सांगितलं होतं तर ते मग सर लगेच कुठला राग कुठं काढतात ते. त्यामध्ये सांगायचं बंद करून ते नेहमीच झालंय. आता बोर व्हायला ते. नाऊ बॅक टू पॉईंट. लॉग इनचा आपण कोड लिहिला. या लॉग इन मध्ये फक्त काय केलं आपण, एक ऍडिशनल अँड टाकून इज अप्रूव्ड ट्रू टाकलाय. ह्याच्या मागचं रिझन काय आहे, आपल्या लॉग इन मध्ये आपण असं मेकॅनिझम केलेलं आहे, टेबलमध्ये युजर नेम, पासवर्ड आणि इज अप्रूव्ड नावाचे 3 फील्ड घेतले. ओके, बाय डिफॉल्ट इज अप्रूव्ड का असेल, साइन अप केल्यावर फॉल्स असणार आहे, तो ट्रू नसेल. तुमचा ऍडमिन काय करेल, अप्रुव्हल द्यायचा का नाही डिसिजन घेईल. त्याला वाटलं तर तो अप्रुव्हल देईल लॉग इन करायला, ऍक्सेस करायला स्टुडंटला, किंवा देणार नाही. त्याला वाटलं मधूनच एखाद्या स्टुडंटनी ऍडमिशन कॅन्सल केलंय, ही विल सेट फॉल्स इन इज अप्रूव्ड, किंवा पासआउट झालाय तरी इज अप्रूव्ड फॉल्स करेल. एखाद्या स्टुडंटनी काहीतरी मिसबिहेव केलेला आहे, बुक्स रिटर्न नाही केलेले, फाईन नाही भरलेला, त्याला त्याचा ऍक्सेस ऑफ म्हणजे डिसेबल करायचा आहे. ही विल सेट दॅट इज अप्रूव्ड इक्वल टू फॉल्स. तो इनेबल डिसेबल करेल, आयदर इंडिव्हिज्युअल और इन अ बल्क. ओके, मग हा इज अप्रुव्हलचं आपण करंट ऑपरेशन करणार नाही. ते तुम्हाला टास्कमध्ये ठेवलेलं आहे मी, समजतोय. ते ऍडमिनच्या रोलमध्ये टास्कमध्ये आपण ठेवलेले आहेत. प्रिव्हियस डायग्राम जर बघितले आपण, त्या डायग्रामवरून तुम्हाला पुन्हा ओर येऊन जाईल. लायब्रेरियन याला आपण 6 टास्क दिलेले आहेत. तो लॉग इन करेल, साइन अप करेल, स्टुडंटला अप्रुव्हल देईल, ऍड बुक्स करेल, इश्यू बुक करेल आणि रिटर्न बुक्स करेल. ओके, यामध्ये आपण काय केलेलं आहे, यावरचे 3 टेबल सध्या काम सुरू केलेलं आहे. सो टीबी लॉग इन बनवलेलं आहे, त्यामध्ये 4 फील्ड आहेत, लॉग इन आयडी, युजर नेम, पासवर्ड आणि इज अप्रूव्ड. इज अप्रूव्डची डिफॉल्ट प्रॉपर्टी आपण सेट केलेली आहे फॉल्स. त्यामुळे एकदा का साइन अप केला, आता ह्या टेबलवर आपल्याला 2 ऑपरेशन्स करायचे आहेत. कोणते, साइन अप अँड लॉग इन. साइन अप म्हणजे काय, मधलं क्रिएट ऑपरेशन, आणि लॉग इन म्हणजे कोणतं, सिलेक्ट ऑर सर्च ऑपरेशन. ओके, समजतंय ऋषी. त्यानंतर टीबीएल युजर टाईप हा टेबल काय आहे, तर आपल्याकडे किती रोलचे युजर्स आहेत वेगवेगळे आपल्या या प्रोजेक्टमध्ये, त्यांचे रोल तिथं आपण ऍड केलेले आहेत युजर्स. आता इथे कोण कोण आहे, एक लायब्ररियन आणि एक स्टुडंट, असे 2च युजर्स आहेत. फ्युचरमध्ये जर रोल वाढले तर आपण ते रोल तिथं ऍड करू शकणार आहे, आणि ते युजरच्या इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करताना आपल्याला यूज करता येईल. ओके, टीबी युजर डिटेल्स हा काय करेल, या टेबलचा रोल काय आहे, तर हा टेबल आपण यूज केलेला आहे टू मेंटेन और अपडेट प्रोफाईल ऑफ दॅट स्पेसिफिक युजर. जर कोणी ऍडमिननं रजिस्ट्रेशन केलं असेल, ऍडमिन असेल, तर त्या ऍडमिनचं नाव काय आहे, त्यानंतर त्याचा ऍड्रेस काय, कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, त्याचा लॉग इन आयडी काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण
इथं स्टोअर करणार आहे. हे बेसिक इन्फॉर्मेशन घेते. ऍडिशनल तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता फॉर प्रॅक्टिस पर्पज. त्याचा ईमेल आयडी घेऊ शकता, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, व्हॉट एव्हर यू रिक्वायर्ड. ओके. त्याचबरोबर ह्याच टेबलमध्ये आपण दोन्ही ऑल युजर स्टोअर करणार आहे. मग तो स्टुडंट असेल किंवा ऍडमिन असेल, सगळे युजर्स एकाच टेबलमध्ये स्टोअर होतील. पण त्यांचं बायफर्केशन कशावरून कळेल मला? तो ऍडमिन, तो लायब्ररी नाही का स्टुडंट आहे, बाय युझिंग दॅट युजर टाईप आयडी. याच्या बेसवर मला कळेल की तो कोण आहे. हे समजतोय? त्यानंतर हे 3 टेबल झाले. हे खालचे 2 टेबल आपण नंतर बघणार आहे. बुक डिटेल्स ऍड बुक करण्यासाठी वापरायचं आहे, आणि टीबीएल ट्रान्झॅक्शन हा बुक्स इश्यू और काय म्हणतो आपण त्याला, बॉरो और रिटर्न, इश्यू रिटर्न या टास्कसाठी आपण हा ट्रान्झॅक्शन टेबल ठेवणार आहे. ओके. फ्युचरमध्ये हा कम्प्लीट झाल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याचा फाईन पण कॅल्क्युलेट करून शो करणार आहे. ओके. देन आता कालच्या ह्याच्यात काय केलं आपण, हे वरचे 3 टेबल क्रिएट केले. टीबीएल लॉग इन, टीबीएल युजर डिटेल्स, टीबीएल युजर टाइप्स. हे आपल्या लॉगिनची प्रोसेस आपण कम्प्लीट केली. आता आपल्याला साइनअपची करायची आहे. आता साइनअप करताना या 3 पैकी कुठल्या ह्याच्यावर करावं लागेल? सेम टीबीएल लॉग इनवरच साइनअप करावं लागेल. ओके. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? युजर डिटेल्स फिलअप करणे. साइनअप तो काय करेल, स्वतःचा अकाउंट क्रिएट करेल बाय एंटरिंग युजर नेम अँड पासवर्ड. त्यावेळेस तो काय असेल, अप्रूव्ड नसणार आहे बाय डिफॉल्ट, म्हणजे तो लॉग इन करू शकणार नाही. ज्यावेळेस ऍडमिन मीन्स कोण, ऍडमिन कोण आहे? लायब्ररियन आहे. लायब्ररियन त्याला ज्यावेळेस अप्रुव्हल देईल, यस अप्रूव्ह, त्यावेळेसच तो लॉग इन करेल आणि मग स्वतःचं राहिलेली इन्फॉर्मेशन सगळी फिलअप करेल. कोणती? त्याचं नाव, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, आणि तो टाईप कुठला आहे, हे सगळं तो अपडेट करेल. हे समजलं? सो आता आपल्याला ह्या टेबलवर साइनअपचं काम करायचं आहे. सो इथं आपल्याला व्हॅलिडेशन टाकावं लागतील, क्रिएटचं काम करायचं आहे. कोणकोणती व्हॅलिडेशन टाकतो आपण जनरली? रिक्वायर्ड. यातला लॉग इन आयडी रिक्वायर्ड आहे का? प्रायमरी की नाही, हा ऑटो इन्क्रीमेंट आहे, त्यामुळे याच्यावर रिक्वायर्ड टाकणार नाही आपण. युजर नेमवर यस, पासवर्डवर यस, इज अप्रूव्डवर नो, हा आपण कन्सिडर करणारच नाही आपण. ओके. देन आता जनरली साइनअप करताना तुम्ही ऑब्झर्व केला असाल, दे आर प्रोव्हाइडिंग 2 पासवर्ड फील्ड्स, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड. जनरली या टाईपचे ते वापरतात. जर बँकिंगचा अकाउंट असेल, एंटर अकाउंट नंबर, री एंटर अकाउंट नंबर, डबल ते एंटर करावं लागतात. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? टू इम्प्रूव्ह सिक्युरिटी और टू अवॉइड रॉंग डेटा एंटर्ड बाय मिस्टेकली बाय दॅट युजर. समजतोय? आता बाय मिस्टेकली मी ते पासवर्ड चुकीच टाईप केला. रिझन काय याच्या मागचं? माझा पासवर्ड मला पण दिसत नाहीये. आय एम टायपिंग नंबर अँड दॅट टेक्स्ट बॉक्स इज शोईंग मी स्टार और डॉट व्हॉट एव्हर. आता मग मला माहित नाही की बॅकएंडला काय टाईप झालंय, अपर केस लोअर केस. सो मला कसं कळणार मी टाकलेला बरोबर आहे का नाहीये? सो आय विल प्रोव्हाइड सेम टाईप ऑफ कन्फर्म पासवर्ड फील्ड अगेन. आता पहिली मिस्टेक झाली, सेम मिस्टेक जर सेकंड टाइम झाली, याचा अर्थ ती मिस्टेक नाहीये, त्याने पर्पजफुली तसंच एंटर केलेलं, टाईप केलेलं आहे. समजतोय? मग आपलं काम काय आहे? कम्पेअर दॅट पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड. पण इथं आला मेन प्रॉब्लेम काय? ह्या टेबलमध्ये कम्पेअर करायला आपल्याला काय लागतो? कन्फर्म पासवर्ड वाली आणखीन एक फील्ड लागेल, बरोबर आहे. पण ह्या टेबलमध्ये री पासवर्ड किंवा कन्फर्म पासवर्ड हा कॉलमच नाहीये. एनटीटी फ्रेमवर्क मला जो काही क्लास क्रिएट करून देईल, त्या क्लासमध्ये टीबीएल लॉग इन साठी किती फील्ड असतील? ऑब्विसली एवढे 4च असतील फील्ड. एक असेल लॉग इन आयडी, युजर नेम, पासवर्ड अँड इज अप्रूव्ड. त्याच्यापेक्षा पलीकडे एक्स्ट्रा तो काहीच देत नाही. बाकीचे जे सेटिंग वाले जे लिंक असतात तेवढेच तो देईल. प्रायमरी की फॉरेन की रिलेशन केला असेल तो देईल, पण कन्फर्म पासवर्ड देणार नाही तो मला. मग मी काय करेन? डेटाबेस मध्ये जाऊन एक एक्स्ट्रा कॉलम ऍड करेन का? नो, कारण मला कन्फर्म पासवर्ड फील्ड लागणार आहे का? नाही लागणार. अशा केसमध्ये मग कन्फर्म पासवर्ड यूज कसा करायचा? सिम्पली डू दॅट थिंग इन युअर प्रोजेक्ट. गो टू सोल्युशन एक्सप्लोरर, इथे यायचं, मॉडेल्स मध्ये यायचं, आणि आपण जो व्हॅलिडेशन क्लासेस ऍड केलता बघा, बरोबर आहे,
त्यामध्ये काय करा, आणखीन एक क्लास क्रिएट करा. कोणता? TBL लॉग इन साइन अप मॉडेल. एक मी नवीन वेगळं नाव दिलंय. यात काय करा, आपला जो TBL लॉग इन आहे, सी हिअर, हा आपल्याला जो TBL लॉग इन मिळालेला आहे, यात काय काय आहे? लॉग इन आयडी आहे, युजर नेम आहे आणि पासवर्ड इज अप्रूव्ड. या 4 फील्ड आहेत. हे खालचे फक्त प्रायमरी की फॉरेन कीमुळे हे ऍड झालेलं आहे, रिलेशन शो करायला. ओके, आता ह्या 4 फील्ड मी घेणार. कुठे घेणार? आपल्या ह्या लॉग इन साइन अप मॉडेलमध्ये, एका क्लासमध्ये. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि इथं public, or I will go to here, I will copy that field and paste. याच्या बरोबर काय केलं आपण? ह्या 3 फील्ड ऍज इट इज, चौथी फील्ड अशीच, प्लस एक्स्ट्रा आपण आणखीन एक प्रॉपर्टी इथं ऍड केली. आता डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करताना एंटिटी फ्रेमवर्कला माझा हा क्लास युजफुल आहे का? नो. कोणता क्लास युजफुल आहे? आपला वाला जो एंटिटी फ्रेमवर्कनं क्रिएट करून दिलेला आहे. मी काय करेन, आपल्या ह्या क्लासचा जो ऑब्जेक्ट क्रिएट करेन त्यातली लॉग इन आयडीची व्हॅल्यू TBL लॉग इनच्या आयडी मध्ये कॉपी करेन, युजर नेमची व्हॅल्यू युजर नेम मध्ये कॉपी करेन, पासवर्ड पासवर्ड मध्ये कॉपी करेन, इज अप्रूव्ड मध्ये कॉपी करेन. आणि हा मला लागणार आहे का? नो. याचं काम काय? फक्त टू कम्पेअर 2 कंट्रोल्स इन युअर HTML फॉर्म, इन युअर व्ह्यू पेज. समजतोय? तेवढ्या एका कामासाठीच हा एक्स्ट्रावाला आपण इथं ऍड केलेला आहे. हे फरक कळतोय? कारण कम्पेअर ऍट्रिब्यूटला, अॅनोटेशनला किती फील्ड पाहिजेत? 2 लागणार आहेत. एक स्वतः आणि दुसऱ्याबरोबर ज्याच्याबरोबर कम्पेअर करायचे ती. म्हणून इथं आपण कम्पेअर टाकताना बघा, कम्पेअर मध्ये इन ब्रॅकेट काय केलं बघा, स्ट्रिंग अदर प्रॉपर्टी. हु इज दॅट अदर प्रॉपर्टी? विथ whom we are comparing this property, कन्फर्म पासवर्ड. ही मी कोणाबरोबर कम्पेअर करालोय? त्या प्रॉपर्टीचं नाव टाकावं लागेल मला. मी जर हा कन्फर्म पासवर्ड युजर नेम बरोबर कम्पेअर करत असेल तर इथे डबल कोट मध्ये मी युजर नेम टाकेल. हा मी जर लॉग इन आयडी बरोबर कम्पेअर करत असेल, लॉग इन आयडी टाकेल. तर ह्या केसमध्ये कोण आहे? पासवर्ड आहे. मग इथं मला डबल कोट मध्ये याचं स्पेलिंग ऍज इट इज टाकावं लागेल, मिस्टेक करून नाही चालणार. समजलं? आता ऑटोमॅटिक कम्पेअर व्हॅलिडेटर काय करेल? पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड जर सेम नसतील, हा व्हॅलिडेशन फॉल्स म्हणेल. मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड फॉल्स करून टाकेल. माझं काम संपलं. जर दोन्ही सेम असतील तर हा ट्रू म्हणेल. मग मी आतमध्ये काय करेन, आपल्या ह्या ऑब्जेक्ट मधून आपल्याला जेवढ्या फील्ड पाहिजेत तेवढ्याच कॉपी करून घेईल, बाकीचे सोडून देईल. ऑटोमॅटिक तो तिकडं डेटाबेसमध्ये इन्सर्टचं ऑपरेशन करेल. हे कळालं? आतापर्यंत आपण क्रूड ऑपरेशन शिकलोय, हे स्ट्रेट फॉरवर्ड शिकलोय. आता स्ट्रेट फॉरवर्ड वापरायचं नाही, थोडंफार मॉडिफिकेशन करून. लॉजिक तेच आहे, त्यात काही फरक पण नाहीये. तुम्ही जो बॅकएंडला 4 लाईनचा कोड येणार आहे, 3 लाईनचा कोड येणार आहे, तोच आहे. फरक काय आहे? आता सरळ खायचं नाही, कारण आपली डिमांड चेंज झाली ना. एक तर मला मग डेटाबेसकडे जावं लागेल, तिथं कन्फर्म पासवर्ड कॉलम ऍड करावं लागेल, ज्याची मला गरजच नाहीये. कारण प्रॅक्टिकली मी कन्फर्म पासवर्ड प्रत्येक वेळेस वापरतोय का? नाही. फक्त कुठे वापरतोय? एकदा साइन अप करताना, दुसऱ्यांदा पासवर्ड बदलताना, त्यावेळेस वापरेल. इतर वेळेस मी वापरणार नाही, लॉग इन करताना वापरणार नाही. म्हणून त्यासाठी आपण हा एक्स्ट्रा नवीन क्लास क्रिएट करून ठेवला, जो मला व्हॅलिडेशन पण प्रोव्हाइड करेल, ऍडिशनल इकडं कम्पेअर पण प्रोव्हाइड करेल. आता राहिला प्रश्न कुठला? ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, व्हॅलिडेशन क्लासेसमध्ये लॉग इन मॉडेल पण एक क्रिएट केलेला आहे. पण याचा प्रॉब्लेम काय आहे? याच्यामध्ये आपण कम्पेअर वाला जर टाकला, इश्यू काय होणार आहे? मला लॉग इन करताना पण कन्फर्म पासवर्ड पण डबल पासवर्ड घ्यावा लागेल. समजतोय? इश्यू काय आहे बघा. पहिला काय करतो मी, आपला लॉग इन वाला फील्ड तुम्हाला रन करून दाखवतो. तो लॉग इन सक्सेसफुल होत आहे का बघू आपण. मग याच्यातच ट्राय करू. अननेसेसरी 2 क्लासेस मी क्रिएट करणार नाही. पण त्याचा ड्रॉबॅक काय होतो बघू आपण. ओके, सो वेअर इज दॅट ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोलर. आपला हा लॉग इन आहे, राईट वर क्लिक केला, गो टू व्ह्यू केला, आपण एक्झिक्यूट केला.
आपला जो डेटाबेस आहे तो एकदा ओपन करून बघू. गो टू एडिट. हे बघा आपल्याकडे 2 युजर्स आहेत. एक आहे ऍडमिन @123 युजर नेम पासवर्ड. सो गो टू हिअर. आता इथे मी ऍडमिन दिला @123. लॉग इन करायला चाललाय. युजर नेम पासवर्ड मॅच झाला. त्यामुळे तो काय केला त्याने लॉग इन केलं. आणि मी जर इथं राईट बटन गो टू कंट्रोलर इथं ब्रेक पॉईंट टाकून ठेवला व्हेरिफिकेशन करायला. बॅक आलो, सबमिट केला. चेक करा इज व्हॅलिड प्रॉपर्टी आली. ही काय आहे ट्रू आहे. त्यामुळे आपलं लॉग इनचं काम पण सक्सेसफुल झालं. लॉग इन केल्यावर आपण इंडेक्स पेजवर त्याला रिडायरेक्ट केलंय. बरोबर आहे. आता मी याला स्टॉप करतो. इन्स्टेड ऑफ दॅट TBL लॉग इन मॉडेल मी इथे गेलो. आता माझी रिक्वायरमेंट काय बदलली. मला कन्फर्म पासवर्ड पाहिजे म्हणून मी काय केला इथं हा जो आपला कन्फर्म पासवर्ड आहे व्हॅलिडेशन हा वाला कॉपी केला. ओके. आणि आपल्या ह्या लॉग इन मॉडेलमध्ये पेस्ट केला. समजतंय. आता प्रॉब्लेम काय लागला. हा रिक्वायर्ड आहे ना कंपल्सरी. हा मी हा जर रिक्वायर्ड काढला आता आपल्या लॉग इनवर काम करायचं आहे म्हणून मी याला रिक्वायर्डला काढून टाकलं. बघू तो काम करतोय का. ओके. एक्स्ट्रा फील्ड आपण ऍड केली. आता ज्यावेळेस मी लॉग इनच्या पेजवर जाईन प्रोफाइल में इथं लॉग इन गो टू व्यू. आता ह्या मॉडेलमध्ये जो ऑब्जेक्ट मिळेल त्यात काय काय फील्ड असतील. युजर आय डी नेम असेल, पासवर्ड कन्फर्म पण पासवर्ड असेल आणि इज अप्रूव्ड हे 5च्या 5 फील्ड असणार आहेत. माघारी जाताना किती फील्ड जातील. युजर नेम जाणार आहे, पासवर्ड जाणार आहे, युजर आयडी नाहीये तो इंटिजर आहे म्हणून 0 जाईल. तो इज अप्रूव्ड नाही सेट केलं म्हणून तो 0 जाईल. कन्फर्म पासवर्ड इथे वापरला का. इथे आपण कुठे बाइंड केलाय का नाही. जाताना तो काय जाईल नल जाईल. आता पासवर्ड मध्ये व्हॅल्यू आहे आणि कन्फर्म पासवर्ड मध्ये नल आहे. मॅच झाल्या का. हा काय करेल इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स करून टाकेल. सी व्हॉट इज अ ड्रॉबॅक. अगेन ऍडमिन @123 टाकला. आता इथे आपण आपल्याला समजावं म्हणून पासवर्ड आपण शो करतोय. लॉग इनला क्लिक केला. इथं आलो आपण. सी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ इज व्हॅलिड फॉल्स. आता इज व्हॅलिड फॉल्स काय कुणामुळे झाली आहे हे आपल्याला बघायचंय. आता इथे माझ्याकडे 3-4 फील्ड आहेत त्यामुळे काय वाटत नाही मला समजतं लगेच. पण बऱ्याच वेळा काय होतं प्रॅक्टिकली तुम्ही जर मोठा फॉर्म डिझाईन केला कुणी हा इज व्हॅलिड फॉल्स केलाय हे मला आयडेंटिफाय करायचंय. हाऊ टू आयडेंटिफाय इट. गो टू मॉडेल स्टेट. इकडे क्लिक करा. इकडे कर्सर घेऊन जा. याला एक्सपांड करा. याच्यामध्ये किती फील्ड आले आहेत. काउंट किती आहे 3 फील्ड आले. त्यामध्ये कीज आहेत आणि व्हॅल्यूज आहेत. मी कीला एक्सपांड करतो. 0ला कोण आहे युजर नेम, 1ला कोण आहे आणि 2ला कोण आहे. सो लक्षात ठेवा 0 युजर नेम आहे, 1 पासवर्ड आहे आणि 2 कन्फर्म पासवर्ड आहे. कीज क्लोज केल्या आपण. आता व्हॅल्यूज मध्ये आलो. चेक करा. आता एरर आहे बघा. एरर काउंट 0 म्हणजे काय नो एरर. एरर काउंट 1 म्हणजे काय एरर. 0ला एरर आहे का युजर नेमला नाहीये. 1ला बघा बरं एरर आहे का पासवर्डला नाहीये. 2ला मात्र काय एरर आहे.
म्हणजे काय केलं, कन्फर्म पासवर्डनी कन्फर्मेशन नाही म्हणून सांगितलं, कंपॅरिझन फॉल्स म्हटला. का बरं? पासवर्ड मध्ये ऍडमिन @123 आहे आणि कन्फर्म पासवर्ड मध्ये नल आहे. मॅच झालंय का? दॅट्स वाय दिस व्हॅल्यू इज अ फॉल्स. आता इथं हा माझा लॉग इन करूच देणार नाही मला ऍट एनी कॉस्ट. F10 दाबला, तो बाहेर निघून गेला आणि हा माघारी गेल्यानंतर इथं मला एरर मेसेज देईल. पण एरर मेसेज का नाही आला? कोण सांगेल रिझन? एरर कोणाचा आहे? युजर नेमचा आहे का? युजर नेम समोर एरर येणार नाही. पासवर्डचा एरर आहे का? त्याच्या समोर येणार नाही. एरर कोणाचा आहे? कन्फर्मचा आहे. कन्फर्मची फील्ड आहे का आपल्याकडे? त्याचा एरर मेसेज बाइंडिंग केलाय का? नाही. त्यामुळे शो होईल का? शो होणार पण नाही, तुमचं ऑपरेशन पण होणार. मग याला आणखीन एक नेटवर्क ऑप्शन सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे एरर मेसेज येतो, इज व्हॅलिड होतो, तो एररवालाच नल करून टाका, कॅन्सल करून टाका. किंवा दुसरा एक ऑप्शन सांगितलेला आहे, क्रिएट अनदर क्लास. ओके, इथं ऍक्च्युली एक इफ मॉडेल स्टेट डॉट आपली स्ट्रिंग की कोणती आपली ती झिरो और इथं व्हॅल्यूज ऑफ इथं काहीतरी तो काउंट आपल्याला 1चा 0 करता येतो. तो पार्ट मी तुम्हाला नंतर सांगतो, तो कसा फॉल्स करायचा. आता याला दुसरा ऑप्शन काय? आता मी जर कन्फर्म पासवर्ड लॉग इनच्या मॉडेलमध्ये टाकला, व्हॅलिडेशनच्या, कुठे गेला व्हॅलिडेशन क्लास, यामध्ये टाकला, तर तुम्हाला लॉग इन तो करू देणार नाही. साइन अप तर करू देईल, पण लॉग इन करू देणार नाही. मग मी काय करेन, हा वाला इथून रिमूव्ह करून टाकेन. या मॉडेल क्लासमध्ये मी वापरणार नाही व्हॅलिडेशन मध्ये. ओके, मग मी काय करेन, सेम वाला आणखीन एक क्लास लिहिन. त्या क्लासमध्ये मात्र काय आहे, हा आपला कन्फर्म पासवर्ड ठेवला बघा. ओके, आता साइन अप करताना मी हा क्लास वापरेन आणि लॉग इन करताना हा पहिला वाला वापरेन. म्हणजे काय होईल, आता प्रॉब्लेम नाही येणार. सी, आता जर मी माझा कोड हा ऍज इट इज रन केला, तर मला लॉग इन व्यवस्थित मिळून जाईल विदाउट एनी इश्यू. ऍडमिनिस्ट्रेशन लॉग इन. नाउ सी ऍडमिन @123 चेक करा. त्याने आता ट्रू दिला का? कन्फर्म पासवर्ड तिथे नाहीच आहे ना, त्यामुळे तो कम्पेअर करायची भानगडच नाही. आणि लॉग इन करताना आम्ही काय करतोय, रीड ओनली करतोय, सिलेक्ट करतोय, क्रिएट नाही करत. त्यामुळे मला, आणि या लॉग इन मध्ये लॉग इन आयडीची गरज आहे का? नाही. मला फक्त गरज कोणाची आहे, युजर नेम, पासवर्ड आणि आणखी कुठली, इज अप्रूव्ड ट्रू किंवा फॉल्स. सो त्यामुळे इथं मी जर बघितलं फील्ड, मला लॉग इन आयडी मिळाला, इथं गरज नाहीये. इज अप्रूव्डची इथं गरज नाही. कारण का, मी डेटाबेस मधून फर्स्ट और डिफॉल्ट फेच करताना आपल्या एक्स मध्ये मी इथं चेक करतोय, एक्स डॉट इज अप्रूव्ड ट्रू आहे का नाही, आणि हा मी हार्ड कोडिंगने चेक केलाय. मी काय इथं माझ्या युजरनं सिलेक्ट केलेला अप्रूव्ड आहे का नाही स्वतः सांगतो का? नाही आपल्याला. त्यामुळे ती फील्ड मी युजरकडनं घेणार आहे का? नाही. मी ही फक्त डेटाबेस बरोबर चेक करणार आहे. त्यामुळं मला याची पण गरज नाही युजरकडून
डेटा घेताना मला फक्त गरज कोणाची आहे, ओनली युजर नेम आणि पासवर्डची. मग जर आता इथे लॉग इन सक्सेसफुल होत असेल, ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, आय विल गेट दॅट ऑब्जेक्ट. हा नल नाहीये, तो आज जाईल. जर नल असेल एल्स ने तो काय करेल, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड म्हणून माघार निघून जाईल. हे समजलं? सो साइनअप कसं करायचं? आता साइनअप करायला आपण एक क्लास क्रिएट केला, त्यामध्ये सगळ्या प्रॉपर्टीज विथ कन्फर्म पासवर्ड टाकले. त्यानंतर गेलो परत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेलो आणि साइनअपला गेलो. एक साइनअपचं पेज क्रिएट केलं. हा आणि जो आपण तिथं आपण क्रिएट केलं हा ते कसं मॅच करतो, म्हणजे आता समज नाही कसं केलं, पण कसं कसं कंपॅरिझन लॉग इनला मला गरज पडली का? नाही गरज पडली. आता साइनअपला गरज पडणार ना, बघू इथं आपण. आता साइनअप मध्ये मी काय केलेलं आहे, डायरेक्ट टेम्पलेट वापरूनच हा क्रिएट केलेला आहे. ओके, क्रिएट जे ऑपरेशन आहे तेच इन्सर्टचं ऑपरेशन आहे, साइनअपचं ऑपरेशन आहे. आपण एक पेज क्रिएट केला, त्यामध्ये काय केलं, लेबलनं नेम दाखवलं, शो केलं. त्यानंतर आता साइनअपला आपण काय काय ऍड करतो बघा, युजर नेम पासवर्ड ऍड करतोय. इज अप्रूव्ड आपण ऍड करणार नाही, फक्त ह्या दोनच फील्ड आपण ऍड करणार आहे. ही तर ऑटो इन्क्रीमेंट आहे आणि ही बाय डिफॉल्ट आहे. ओके, सो इथं एक युजर नेम साठी लेबल शो केला, एडिटर फॉरनं टेक्स्ट बॉक्स क्रिएट केला आणि व्हॅलिडेशन मेसेज दिला. ओके, इथे बघा हे व्हॅलिडेशन मेसेज फॉर्म आहे ना, आपलं हे अप्लाय करतो आपण बूटस्ट्रॅप. त्याचे ॲट्रिब्यूट कसं अप्लाय करायचं, न्यू @class इक्वल टू टेक्स्ट डॅश डेंजर. ज्यानं जो काय होईल, जो टेक्स्ट डिस्प्ले होईल तो रेडमध्ये डिस्प्ले होईल. एक ड्यू टॅग असा क्रिएट केला इथं फॉर्म ग्रुप बनवून, दुसरा फॉर्म ग्रुप बनवला पासवर्डसाठी, सेम वे एडिटर फॉरनं पासवर्ड घेतला, तिसरा घेतला फॉर्म ग्रुप कन्फर्म पासवर्डसाठी. ओके, एडिटर फॉर पासवर्ड, व्हॅलिडेशन मेसेज पण टाकला इथं. ओके, आणि यामध्ये आपण इज अप्रूव्ड रिमूव्ह करून टाकलाय, घेतलाच नाही तो. ओके, त्यामुळे जाताना तो नल जाईल तिकडं. ओके, मग इथं बॅक माघारी कंट्रोलरकडे आपण आलो. अगेन इथं बघा @using html.begin फॉर्म. हा काय करेल, सबमिट करताना कुठल्या फॉर्मवर सबमिट करेल, साइनअप नावाच्याच ऍक्शन मेथड करतो, सबमिट करेल. आणि ही साइनअप ज्या कंट्रोलरमध्ये आहे त्याच कंट्रोलरमध्ये तो जाईल, स्वतःच्याच कंट्रोलरमध्ये स्वतःच्याच ऍक्शन मेथडमध्ये तो रिटर्न बॅक जाईल माघारी. हॅलो, हो त्या माणसाला काल काल फोन केला मी, तो जातो म्हणत काल. तू थोड्या वेळा एक 5 मिनिटं कॉल करतो. चालतं. एक मिनिट, तुम्हाला मी काय करतो, तुम्हाला त्याचा नंबर पाठवतो. तो कामगार जॉब सोडलाय, यश एंटरप्राइजेस म्हणून आहे, त्याचा नंबर पाठवतो, त्याला कॉल करा. माहित आहे. गिरीश टेकअप मधून फोन करते म्हणून सांगा, प्रवीण सरांनी तुमचा नंबर दिला मला. हो हो, मी दररोज फॉलोअप घेतोय. तो काय बोलतोय, उद्या जातो म्हणतोय, त्याला सांगा तुम्ही. तर मी पण एकदा कॉल करतो लेक्चर झालं की, तुम्ही पण कॉल करा. हो हो, एकच मिनिट. ओके, साइनअप लावलो आपण, इथं ऑब्जेक्ट घेतला सेम वे. ओके, पहिल्यांदा काय चेक केली कंडिशन, इफ मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर मग आपण काय केलं, पहिला एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. कुठला, सी केअरफुली, आपण जो काही मॉडेलमध्ये एंटिटी फ्रेमवर्क कडून क्लास क्रिएट घेतलेला आहे. कोणता क्लास,
टीबीएल लॉगिन त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. ओके, कारण ह्या क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे टीबीएल लॉगिनचा हाच डेटाबेसकडे इन्सर्शनच्या ऑपरेशनला जाणार आहे. आपला हा ऑब्जेक्ट जाऊ शकत नाही. त्यामुळं पहिला त्याचा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. आता त्यामध्ये कुठल्या कुठल्या फील्ड मला महत्वाचे आहेत? युजर नेम आणि पासवर्ड महत्वाचे आहे. ऍडिशनल आणखी कुठली फील्ड महत्वाची आहे? LG डॉट इज अप्रूव्ड काय असणार आहे? फॉल्स. आता आपल्याकडलं मिस्टेक काय झाली आहे? तिथं अलाउ नल आपण अलाउ केलेलं आहे. त्यामुळे तिथं काय झालं, तो जर व्हॅल्यू गेली नाही तो नल व्हॅल्यू तिकडं सेट करून टाकते. ओके, आता इथं फॉल्स सेट केलं आणि मग काय केलं, आपल्या डेटाबेसमध्ये तो ऍड केला. dbo डॉट tbl लॉगिन डॉट ऍड हा LG ऑब्जेक्ट. हे दिसतंय? आपला जो युजर डिफाईन क्लास आहे त्याच्या ऑब्जेक्ट मधनं जेवढ्या फील्ड आपल्याला महत्वाचे आहेत तेवढ्याच कॉपी करून घेतल्या त्या फील्डमध्ये. आणि आपण करताना काय केलं तर टीबीएल लॉगिन क्लास मधल्या सगळ्या प्रॉपर्टीज ऍज इट इज कॉपी केल्या आणि आपल्या क्लासमधल्या क्लासच्या आत त्या प्रॉपर्टीज विथ सेम नेम सेम डेटा पेस्ट केल्या. आता ह्याचा बेनिफिट काय होतो आपल्याला? आपण ज्यावेळेस ऑपरेशन करू ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोल इथं युजर नेम इक्वल टू युजर नेम कॉपी केला आपण, काय एरर येईल का? नाही, कारण टीबीएल लॉगिन मधला युजर नेम याचा डेटा टाईप आणि टीबीएल लॉगिन साइन अप मॉडेल मधला युजर नेम डेटा टाईप दोन्ही सेमच आहे. स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग कॉपी होईल, इंटिजर मध्ये इंटिजर कॉपी होईल, ट्रू फॉल्स बीट मध्ये बीट कॉपी होईल, ऑटोमॅटिक डेटा कॉपी होऊन जाईल विदाउट एनी एरर. आणि मग तो आपला ऑब्जेक्ट डेटाबेसकडे जाईल, इन्सर्शनचं ऑपरेशन करेल. सेव्ह चेंजेस जर ग्रेटर दॅन 0 सांगितला तर आपण इंडेक्स पेजकडे जाऊ, नसेल तर त्याला मेसेज देऊ इनव्हॅलिड अनेबल टू साइन अप. समजलं? नाव सेव्ह अँड एक्झिक्यूट अगेन. आता नवीन अकाउंट क्रिएट करून बघू आपण. झालं? तो बाय डिफॉल्ट लोड करायचा प्रयत्न करेल आणि लोड करताना तो डिफॉल्ट जे आपण कॉन्फिग सेट केलेला आहे तो ट्राय करेल. पण तो लोड होण्यापूर्वीच मी काय केलं, इथं स्लॅश टाकून ऍडमिनिस्ट्रेशन साइन अप टाईप केलं. साइन अपचं पेज आलं. युजर नेम XYZ, पासवर्ड XYZ @123 XYZ @789. आपण मुद्दाम रॉंग टाकलाय. क्रिएटला क्लिक केलं, काय झालं? कन्फर्म पासवर्ड अँड पासवर्ड इज डज नॉट मॅच. आपण सेम टाकला 1 2 3 क्रिएटला क्लिक केलं. आता अकाउंट क्रिएट झालं त्यामुळे तो लॉग इनला गेला इथं. पण जर हे सॉरी इंडेक्स पेजवर गेलाय. पण समजा मी इथं लॉग इन करायचा प्रयत्न केला, XYZ @123 चेक करावं, तो व्हॅलिड तर आहे पण तो लॉग इन करू शकणार नाही. इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड और नॉट अप्रूव्ड बाय लायब्ररियन. कारण का आपल्या डेटाबेसमध्ये त्याचा अकाउंट तर क्रिएट झालेला आहे XYZ @123, पण इज अप्रूव्ड काय आहे? फॉल्स आहे. जोपर्यंत लायब्ररियन याला हा फॉल्स ट्रू नाही करत तोपर्यंत हा लॉग इन नाही करू शकणार. आणि जोपर्यंत हा लॉग इन नाही करणार तो त्याचं प्रोफाईल अपडेट नाही करू शकणार. समजलं? येस ऑनलाईन स्टुडंट, समजतंय? येस सर. आहेत का नाही? येस सर समजतं. काहीतरी रिप्लाय देत जावा. नेट बंद पडलंय किंवा मी ब्राउझर क्लोज केलाय काय कळत नाही कधी कधी मला. ओके सर. सो यातलं टीबीएल लॉग इनचं साइन अप पूर्ण कम्प्लीट झालं. आता लॉग इन कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला त्याचं प्रोफाईल अपडेट करायला टास्क करायची. आता इथं आपण काय करतोय, आपल्या टास्क महत्वाचे पहिला कम्प्लीट करून घेतोय. त्यांच्यासाठी लागणारे नेव्हिगेशनचे मेनूज, बटन्स, लिंक अजून क्रिएट नाही केलेले आपण, कारण त्याची व्हॅल्यू एवढी नाहीये जेवढी तुमच्या टास्क कम्प्लीट होण्यात आलाय. एकदा का टास्क तुमच्या परफेक्ट कम्प्लीट झाल्या मग काय बटन, नेव्हिगेशन बटन्स और मेनू बार हे क्रिएट करून तुम्ही नेव्हिगेशन करू शकता. त्यात डिझायनिंग करत निवांत टाइमपास करू शकता. हा पार्ट महत्वाचा आहे तुमच्या ह्या मॉड्यूल्स कम्प्लीट होण्याचे. क्रूड ऑपरेशन्स आहेत
त्या व्हॅल्यू जास्त आहे. ओके, एकदा ह्या तिन्हीचे कम्प्लीट झाले की आपण मग काय करू, मेनू बार क्रिएट करून घेऊ, नेओ बार, आणि नेओ बारनं जम्पिंग करून घेऊ. प्लस खाली त्याच्यामध्ये काय करूया, त्या पेजमध्ये ऍक्शन लिंक टाकून तुम्हाला जम्प करायला कोड कॉपी पेस्ट करून टाकू. तो काय फक्त एक एक लाईनचा कोड आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जास्त चेंजेस करायचे किंवा लॉजिक लावायचा प्रकार नाहीये. म्हणून जो लॉजिक डोकं लावायचा प्रकार आहे त्याच्यावर फोकस जास्त करा, जिथं तुमचं लॉजिक मॅक्झिमम युटिलाइज होणार आहे. ओके, सो सेकंड टास्क इज अ युजर प्रोफाईल अपडेशन. सो युजर प्रोफाईल अपडेट करायला काय केलं आपण, गो टू युअर कंट्रोलर. इथे काय केलं आपण, प्रोफाईल कंट्रोलर नावाचा एक कंट्रोलर क्रिएट केला. ओके, याच्यामध्ये काय केलं, इथं एक इंडेक्स पेज आहे, या इंडेक्स पेजवर गो टू व्ह्यू करून आपण इथं सेशन शो केला फक्त. ओके, एक ऍड प्रोफाईल म्हणून केलं. ज्यावेळेस युजर लॉग इन करेल त्यावेळेस तो त्याचा प्रोफाईल इन्सर्ट करेल. ओके, सो ऍड करताना तो काय करेल, पहिला चेक करेल इफ सेशन ब्रॅकेटमध्ये लॉग इन आय डी इज इक्वल टू नल, रिडायरेक्ट टू ऍक्शन. त्याला कुठं पाठव, लॉग इन ऍक्शन मेथडवर पाठव. पण हे लॉग इन ऍक्शन मेथड आता करंट आपण कुठल्या कंट्रोलरमध्ये, प्रोफाईल कंट्रोलरमध्ये. पण लॉग इनची ऍक्शन मेथड कोणत्या कंट्रोलरमध्ये, ऍडमिनिस्ट्रेशन नावाच्या कंट्रोलरमध्ये. आतापर्यंत आपण सेम कंट्रोलरच्या एका ऍक्शन मेथड मधून दुसऱ्या ऍक्शन मेथड मध्ये जम्प मारत होतो. आता इथं काय केलंय, दोन वेगवेगळ्या कंट्रोलर आहेत, एका कंट्रोलर मधून दुसऱ्या कंट्रोलर मधल्या ऍक्शन मेथड मध्ये जम्प मारायचा. तो कसा मारायचा, रिटर्न. मग ह्याची गरज नाही मला, हा जो कंट्रोलरचं नाव आहे हे ऑप्शनल आहे, द्यायची गरज होत आहे. एक मिनिट दाखवतो तुला. मी काय करतो इथं, पब्लिक ऍक्शन रिझल्ट लॉग इन रिटर्न व्ह्यू. मी फक्त इथे काय करतो, एक ब्रेक पॉईंट टाकून देतो. रिडायरेक्ट टू ऍक्शन हा कधी पण गेट मेथडवाल्या ऍक्शन मेथडला जातो, हे कायम लक्षात ठेवायचं. तो पोस्टला जाणार नाही. त्यामुळे तुझी जर ऍक्शन मेथड पोस्टवाली असेल, नाव सेम आहे, तिकडे जाणार नाही. मे बी तुझ्याकडून ती चूक झाली असेल. ओके, आता बघू आपण. मी इथं ब्रेक पॉईंट टाकलाय, मी ऍडला गेलो, गो टू व्ह्यू, एक्झिक्यूट केला, आणि मी इथे काय करतो, हे बघा तो ऍडला चाललाय. मी लॉग इन केलेलं नाहीये त्यामुळे सेशन क्रिएट नाही माझा. तो ऍडनं मला कुठं पाठवेल, लॉग इन कडे पाठवेल. चेक करा, आला का लॉग इनला. ही लॉग इन मेथड कुठे आहे, दिसतो कर्सर इथं, पण तो कुठल्या ह्याच्यात आहे, प्रोफाईल कंट्रोलरमध्ये. म्हणजे इथं ही कंडिशन ट्रू झाली की त्याने काय केला, लॉग इनला पाठवला. पण कोणत्या, सेम कंट्रोलरच्या ऍक्शन मेथडकडे पाठवला. कारण का, मी इथं फक्त ऍक्शन मेथडचे नाव दिले. जसं आपण बिगिन फॉर्म मध्ये काहीच देत नाही, 3 पॅरामीटर देत नाही. तो काय करतो, स्वतःच्या नावाच्याच ऍक्शन मेथडकडे जातो. ती ऍक्शन मेथड ज्या कंट्रोलरमध्ये तिथंच तो एक्झिक्यूट करतो, आणि बाय डिफॉल्ट पोस्ट मेथड तो कॉल करतो. आता बघा मी इथं काय करतोय, ह्या लॉग इनला पोस्ट मेथड देतोय, HTTP पोस्ट सेट करतो. आता बघू हा काम करेल का. एक्झिक्यूट केला, प्रोफाईल ऍडला गेलो, हे बघा त्याला लॉग इन सापडलं का, का नाही सापडलं. जरी माझ्याकडे लॉग इन नावाची ऍक्शन मेथड असली तरी त्याला सापडत नाही. का, कारण तुमचा हा रिडायरेक्ट टू ऍक्शन हा गेटवाल्या मेथडलाच फक्त कॉल करतो, दुसऱ्या मेथडला कॉल नाही करू शकत तो, अदर दॅन गेट. मग मला याचं जर मी इथं पोस्टच्या ऐवजी गेट केला तर तो काम करेल. या लहान लहान मिस्टेक्स आहेत, हे इश्यूज लक्षात ठेवा, यांचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे तुमचे एरर्स फ्युचरमध्ये येणार नाही. एक्झिक्यूट, प्रोफाईल ऍडला क्लिक केला,
आता तो लॉग इन कड पास आला लॉग इनला नाव स्टॉप. पण मला सेम ऍक्शन सेम कंट्रोलर मधलं मला लॉग इन नको आहे, तर मला काय पाहिजे, तो ऍडमिनिस्ट्रेशन मधला लॉग इन पाहिजे. म्हणून मी काय केला, कॉमा केला आणि सी हिअर फर्स्ट वन इज अ ऍक्शन नेम, देन रूट व्हॅल्यू और काय आहे कंट्रोलर नेम. स्ट्रिंग पास केली तर तो कंट्रोलर नेम म्हणून कन्सिडर करेल, आणि तेच जर तुम्ही ऑब्जेक्ट पास केला तर तो काय म्हणेल व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करेल. मला काय होतं, एका ऍक्शन मेथड मधून दुसऱ्या ऍक्शन मेथड मध्ये जम्प करताना त्याच्याबरोबर डेटा पण पास करावा लागतो काही वेळा. त्यामुळे मी ऑब्जेक्ट पास केला तर तो डेटा म्हणून कन्सिडर करेल डेटा, आणि स्ट्रिंग पास केली तर तो डेटा म्हणून कन्सिडर नाही करणार, तो काय कन्सिडर करेल कंट्रोलरचं नाव आहे म्हणून कन्सिडर करेल. हे समजलं? त्यामुळे तुम्हाला इथं सेकंड पॅरामीटरचं डेटा टाइप काय आहे त्याच्यावर तो पॉलिमॉर्फिझम कन्सिडर यूज करेल. ओके, सो हिअर आय विल पास दॅट ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रिंग. तो आता लॉग इन पेजवरच्या ऍडमिनिस्ट्रेशन नावाच्या कंट्रोलर मधल्या लॉग इन पेजवर जम्प करेल आणि मला लॉग इन करायला लागेल. मग लॉग इन वर काय केलं आपण, युजर नेम पासवर्ड घेतला, आत आलो. ज्यावेळेस आपण लॉग इन सक्सेसफुल म्हणतो इंडेक्सला जातोय त्याच्या आधी मी काय केलं बघा, सिम्पली वी क्रिएटेड वन सेशन ऑब्जेक्ट, सेशन स्क्वेअर ब्रॅकेट सेशन आयडी लॉग इन आयडी सेशन अँड की. सेशनला आपण की व्हॅल्यू पेअर देत असतो सेशन ऍप्लिकेशनला. ओके, समजतो, आठवतोय ASP.NET. आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली. कोणती व्हॅल्यू स्टोअर केली, ज्याने लॉग इन केलेला आहे त्याचा लॉग इन आयडी स्टोअर करून घेतला लाईक दिस. इथे बघा, जर समजा राजेशने लॉग इन केला असेल सक्सेसफुल, त्याचा आयडी 2 जाईल. XYZ ने लॉग इन केला असेल, अज्युम करा सक्सेसफुल झाले लॉग इन, त्याचा आयडी 3 जाईल. जर ऍडमिनने केला असेल त्याचा जाईल 1 जाईल. आणि हा आयडी काय करणार आपण पुढच्या सगळ्या टास्क मध्ये वापरणार आहे. सेशन नाहीच क्रिएट झाला याचा अर्थ काय, त्याने लॉग इन केला नाही. सेशन क्रिएट झालाय याचा अर्थ लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे. मग आपण काय केलं, प्रोफाईल अपडेट करायला जी लॉजिक आहे त्यात पहिला सिम्पली इफ कंडिशन टाकली आणि इथून रिटर्न रिडायरेक्ट टू करून टाकला. जर ही कंडिशन फॉल्स आहे याचा मिनिंग काय, त्याने लॉग इन केलंय का नाहीये, येस त्याने लॉग इन केलेलं आहे. का बरं, मी इक्वल टू नल कम्पेअर करतो ना. हे याचं मिनिंग काय आहे या इफ कंडिशनचं, सेशन क्रिएट नसेल तर तो नल असणार आहे, बरोबर आहे. मी लॉग इन सक्सेसफुल झालं नाही माझं, म्हणजे काय झाला, सेशन क्रिएट नाही झाला. मग मी जो काही इथं हा पास करेन, इथे एक तर ऑब्जेक्ट असेल किंवा नल व्हॅल्यू असेल. नल केव्हा असणार आहे, सेशन क्रिएट नाही झाला म्हणजे कोण लॉग इन केलेलं नाहीये. नल असेल लॉग इन कडे माघारी पाठवून दे, नल नसेल तर खालचा कोड एक्झिक्यूट कर. समजलं? सो खाली आलो आपण. आता आपल्याला ऍडची प्रोसेस करायची आहे. मग ऍडच्या पेजवर आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, त्या युजरची इन्फॉर्मेशन पाहिजे. कोणती कोणती पाहिजे, युजर आयडी लागेल का, ऑटो इन्क्रीमेंट आहे. लॉग इन आयडी येस लागणार आहे, जो लॉग इन केल्या सेशन मधून आलेला आहे तो आयडी पास करायचा आहे. नेम तो एंटर करेल, टाईप करेल, बाउंड करून आपण माघारीकडे घेणार आहे. ऍड्रेस टाईप करून घेणार आहे, कॉन्टॅक्ट टाईप करून घेणार आहे टेक्स्ट बॉक्स मध्ये. युजर टाईप आयडी हा मात्र आपण काय करणार आहे, त्याला ड्रॉप डाऊन लिस्ट देणार आहे. आयदर सिलेक्ट व्हॉट दॅट लायब्ररियन और स्टुडंट, दोन्हीपैकी एक कुठलं तरी सिलेक्ट करा. ओके, आता याला दोन ऑप्शन्स आहेत. हा जो युजर टाईप आहे हा युजर टाईप तुम्ही लायब्ररियनला सेट करायला देऊ शकता, किंवा साइन अप करताना पण इथे युजर टाईप तुम्ही देऊ शकता. म्हणजे साइन अप करताना युजर नेम, पासवर्ड अँड युजर टाईप, आणि ती व्हॅल्यू आपण डेटाबेस कडे पास करणार. ओके, आता सध्या आपण त्यालाच फॅसिलिटी दिली आहे की तूच तुझा युजर टाईप डिसाइड कर. ओके, देन सो गेलो आपण गो टू व्ह्यू ऍडला, गो बॅक टू कंट्रोलर. आता आपल्याला जो ड्रॉपडाऊन लिस्ट पाहिजे त्यासाठी आपण काय केलं, पहिला एक लिस्ट क्रिएट करून घेतली.
आणि आपला जो युजर टाईप नावाचा क्लास आहे, टीव्ही युजर टाईप, तिथून लिस्ट पूर्ण पेस्ट करून घेतली. हे बघा कुठे गेली, शॉपिंग नाही, लायब्ररी. दिसत 1 फॉर लायब्ररियन युजर आयडी आहे, 2 फॉर अ स्टुडंट आहे. मग आपण इथं आलो, त्याची एक लिस्ट क्रिएट करून घेतली आणि ती लिस्ट काय केली, युजर व्ह्यू बॅगला ऍड करून टाकली. त्याचबरोबर काय केला, युजर प्रोफाईल मॉडेल नावाचा जो क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण व्हॅलिडेशन टाकणार आहे. कुठे गेला, मॉडेल्स, युजर प्रोफाईल मॉडेल. या क्लासमध्ये काय केलं आपण, युजर डिटेल क्लासमधले सगळ्या फिल्ड्स कॉपी करून घेतल्या, या सगळ्या कॉपी केल्या. ओके, आणि मग काय केल्या, युजर प्रोफाईल मॉडेल नावाच्या क्लासमध्ये पेस्ट केल्या. युजर आय डी, लॉग इन आय डी, युजर टाईप आय डी, नेम, कॉन्टॅक्ट, ईमेल सगळे ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतले. त्यांच्यावर व्हॅलिडेशन्स अप्लाय केले, रिक्वायर्ड जे काय असतील ते सगळे. आणि मग काय केला, हा जो युजर प्रोफाईल मॉडेल नावाचा क्लास आहे, दिस वन, याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. क्लोज अदर टॅब्स. त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला आणि काय केलं, त्याच्या लॉग इन आयडी मध्ये आपला हा सेशन मधला लॉग इन आयडी आपण कॉपी करून घेतला. आपण स्ट्रॉंगली बाइंडिंग करतो ना, जाताना तुमच्या या ऑब्जेक्ट बरोबर लॉग इन आयडी पण जाईल. त्याच्या मागचं रिझन काय आहे, ज्यावेळेस युजर इकडे येईल, गो टू व्ह्यू, आपण काय करणार आहे, हा लॉग इन आयडी जो आहे हिडन फॉर न बाइंड करून घेणार, लेबलला मेसेज दाखवणार लॉग इन आयडी म्हणून, आणि त्याला फक्त डिस्प्ले फॉर न तो लॉग इन आयडी रीड ओनली दाखवणार, कारण तो लॉग इन आयडी त्याला बदलायची परमिशन नाहीये. तो फक्त बघेल स्वतःचा लॉग इन आयडी आणि पुढं प्रोसेस करेल. समजलं? मग यामध्ये आपण काय केले, एक बिगिन फॉर्म क्रिएट केला. लेबलमध्ये काय होतं, लेबल टॅग क्रिएट होतो, डिस्प्लेमध्ये कोणताच टॅग क्रिएट होत नाही, फक्त व्हॅल्यू शो होते. दाखवतो मी इथं. मग इथं आपण बिगिन फॉर्म मध्ये लॉग इन आयडी दाखवला, त्याच्या खाली ड्रॉपडाऊन लिस्ट टाकली, त्यानंतर त्याचा नेम पण घेतला, त्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला टेक्स्ट बॉक्सनं, त्यानंतर त्याचा ईमेल आयडी टेक्स्ट बॉक्सनं घेतला. आता एडिटर फॉर काय करतो, स्ट्रिंग असेल तर टेक्स्ट बॉक्स क्रिएट करतो डायरेक्टली, आणि मग खाली एक इनपुट बटन क्रिएट केलं. ज्यावेळेस मी हा व्ह्यू ओपन करेन त्यावेळेस आपल्याला लेबल आणि डिस्प्ले फॉर दोन्ही पण दिसेल. ओके, आता तो ऍड व्ह्यूवर चाललाय, पण सेशन एक्झिस्ट नाहीये. का बरं, आपण लॉग इन केलेलं नाहीये. तो लोड करायचा प्रयत्न करतोय, लोड नाही झाला, तुम्हाला लॉग इन कंपल्सरी कर म्हणतोय. ओके, आता लॉग इन करताना आपण काय करूया, इथं मॅन्युअली हा जो XYZ आहे, जो फॉल्स आहे, त्याला इथं मॅन्युअली ट्रू करून देऊ आपण, कारण आपलं हे अप्रुव्हलचं मॉड्यूल तयार नाही आणखी आपलं. ज्यावेळेस मी अप्रुव्हल साठी मॉड्यूल करून ठेवेन ऍडमिनला, त्यावेळेस तिथून चेंज करून मी हे करेन. सध्या आता आपण ह्याला मॅन्युअली अप्रुव्हल दिलेला आहे टेस्टिंग पर्पज. समजतोय? नाव ह्याचा XYZ युजर नेम आहे, पासवर्ड काय XYZ@123. ह्याचा आयडी किती आहे, 3. मी इथे टाकला XYZ@123. लॉग इन केला, कंटिन्यू. आता हा लॉग इन सक्सेसफुल होईल. लॉग इन झाला. लॉग इन झाल्यानंतर आपण काय करणार, प्रोफाईलला ऍड टाकणार, इथं ऍड लागलो. आता चेक करा, हा लॉग इन आयडी आणि हा 3. लॉग इन आयडी काय आहे, लेबल आहे, 3 काय आहे, डिस्प्ले, डिस्प्ले फॉर. मग ह्यांचा जर मी सिंटॅक्स बघितला, व्ह्यू पेज सोर्स, चेक करा वर,
कुठे गेला? हा काय असतो इथं? लेबल टॅग आलाय HTML चा. त्याला ऍट्रिब्यूट हे बाकीच्या सगळ्या सेट झाल्या, पण डिस्प्लेला बघा, डिस्प्लेनं कुठला टॅग क्रिएट केलाय का? लेबल टॅग, ड्यू टॅग काही क्रिएट नाही केला. त्याने डायरेक्ट काय केला, त्या प्लेसला आहे तशी व्हॅल्यू शो केली, प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट. आता याच्यावर मी फॉर्मॅटिंग करू शकत नाही, याच्यावर मला HTMLच्या कुठल्या ऍट्रिब्यूट अप्लाय नाही करता येत, पण मला लेबलला मात्र अप्लाय करता येतात. त्याचा बॅकग्राऊंड कलर बदलता येतो, फोर कलर बदलता येतो, फॉन्ट कमी जास्त करता येतो, वॉट एव्हर. याला मात्र मला करता येत नाही. हे समजलं? येस सुहास? आता मग आपण आलो या पेजवर. आता मला हा तर चेंज नाही करता येत, दिसेल फक्त मला की माझा आयडी हा आहे. आता माझा टाईप मी घेईन, सपोज स्टुडंट आहे. आता XYZ चं नाव आहे समजा दर्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डिजिट कॉन्टॅक्ट नंबर टाकला आणि त्याच्यानंतर ईमेल आयडी darshan@gmail.com आणि इथे मी ऍड प्रोफाईलला क्लिक केला. प्रोफाईल ऍड झाला. वेलकम 3 म्हणून त्याचा आयडी वाल्याला मेसेज आला. ओके, सो गो बॅक हिअर, गो टू युअर प्रोफाईल, एक्झिक्यूट, चेक करावं. नवीन प्रोफाईल ऍड झालेला आहे, त्याचा लॉगिन आयडी 3 आहे, त्याचा युजर टाईप आयडी 2 आहे, 2 फॉर स्टुडंट आहे. पुढचा नाव आहे त्याचं दर्शन, देन मोबाईल नंबर पण आहे आणि ईमेल आयडी पण आहे. हे समजलं? प्रोफाईल ऍड करताना कसं करायचं. आता एडिट करायचं असेल तर कसं करणार आपण? गो बॅक हिअर, स्टॉप. आपल्या इथं प्रोफाईलमध्ये हा एंड कोणाचा आहे? साइन अपचा. पब्लिक ऍक्शन रिझल्ट एडिट रिटर्न व्ह्यू. ओके, HTTP पोस्ट, सॉरी HTTP गेट. आता मला प्रोफाईल एडिट करायचं आहे, मग युजरकडनं काही इनपुट घ्यायची गरज आहे का मला या केसमध्ये, या सिनेरिओमध्ये आहे का? सेशन ऍप वर क्लिक करते काहीतरी. येस, ऑटोमॅटिक पेज होतं. फक्त माझं काम काय आहे, आय विल यूज दॅट सेशन इज एक्झिस्ट ऑर नॉट लॉजिक. ते कुठं आहे? हे बघा वर आहे. किंवा मी परत पहिल्यापासून लॉजिक लिहित होता एडिट करताना. इफ सेशन, कुठला सेशन आपला? डबल कोट मध्ये की वाली की, लॉगिन आयडी. हा सेशन जर नल असेल तर आपण त्याला काय करणार? रिडायरेक्ट टू लॉगिन पेज, किंवा नॉट इक्वल टू नल असं करू. नल नाही, याचा अर्थ काय, त्याने लॉगिन कंपल्सरी केलेलं आहे. जर लॉगिन केलेलं नसेल तर मग काय करतो, परत लॉगिन पेज कडे जा. सो रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन, विच ऍक्शन? लॉगिन. फ्रॉम वेअर? ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, जर नॉट नल आहे याचा अर्थ काय, सेशन एक्झिस्ट आहे, लॉगिन त्याने सक्सेसफुली केलेलं आहे प्रॉपरली. मग आता मला त्या युजरची इन्फॉर्मेशन फेच करायची आहे. कशी करणार फेच मी सांगा बरं? बाय आयडी, बिकॉज इथे बघा बरं, माझ्याकडे एवढ्या फील्ड आहे, त्याच्या ह्यातला कुठला आयडी वापरावा लागेल? लॉगिन आयडी. युजर आयडी का वापरू शकत नाही मी? कारण सेशन मध्ये कोण स्टोअर आहे? लॉगिन आयडी स्टोअर आहे. युजर आयडी स्टोअर आहे का? नाहीये. मग मला लॉगिन आयडीच वापरावं लागेल. करेक्ट. सो व्हॉट आय विल डू हिअर, फर्स्ट इंटिजर LGID इक्वल टू सेशन मधून मी माझा लॉगिन आयडी फेच करून घेईन. कॉपी पेस्ट. प्रॉब्लेम काय झाला? हा आहे तो ऑब्जेक्ट टाईपचा आहे, आतला कंटेंट की व्हॅल्यू पेअर मधला, सेशन मधला, तो मला कन्वर्ट कशात करायचा आहे? इंटिजर मध्ये. मग इथं मला काय करावं लागेल? इंट म्हणून पार्सिंग करून घ्यावं लागेल. दिस इज अ
पार्सिंग ऑर वी आर कन्वर्टिंग ऑब्जेक्ट टू व्हॅल्यू टाईप. त्याला काय म्हणतो आपण? अनबॉक्सिंग. करेक्ट करेक्ट. हे लहान लहान जे वर्ड आहेत ना, हे वर्ड तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये खूप महत्वाचे आहेत. व्हॉट इज वी आर डुईंग हिअर? अनबॉक्सिंग. हा अनबॉक्सिंग वर्ड आला याचा अर्थ दिस कॅन्डिडेट नो अनबॉक्सिंग अँड कन्व्हर्जन. तुम्ही कास्टिंग करताय, कास्टिंग इज डिफरंट अँड अनबॉक्सिंग बॉक्सिंग इज डिफरंट. समजतोय? व्हॅल्यू टू व्हॅल्यू तुम्ही चेंजेस करताय, ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट चेंजेस करताय, त्याला म्हणतो आपण कास्टिंग. व्हॅल्यू टू ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट टू व्हॅल्यू करताय, बॉक्सिंग अनबॉक्सिंग. समजतोय? म्हणजे ही तांब्याची बॉटल आहे, मी दुसऱ्या तांब्याच्या एखाद्या मटेरियलमध्ये चेंज करतोय आणि ही पॅक करून मी ट्रान्सपोर्ट करतोय. बॉक्सिंग अनबॉक्सिंग इज युज्ड जनरली फॉर अ ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, लाईक दॅट. समजतोय? आता इथे कन्वर्ट करून घेतला आपण. आता ह्याच्या बेसवर मी डेटाबेस मधून फेच कसं करणार? डीबीओ सॉरी व्हॅर युजर इक्वल टू डीबीओ डॉट डीबीएल user details dot first or default what x arrow x dot login id is double equal to elg. Okay. आता if user is not equal to null, आणि जनरली हा नल नसणारच आहे कारण लॉग इन केल्यावरच तो लॉगिन आयडी जाणार आहे. पण पॉसिबिलिटी काय आहे? त्याने लॉग इन केलाय. आता माझ्याकडे बघा युजर किती आहेत, किती जणांनी प्रोफाईल अपडेट केलेलं आहे? दोघांनी केलेलं आहे. एक ऍडमिनने केलेलं आहे, एक दर्शनने केलेलं आहे. पण ऍक्च्युअली माझ्याकडे अकाउंट क्रिएट किती जणांनी केली? तिघांनी. ऍडमिनने केलेलं आहे, राजेशने केलेलं आहे आणि XYZ ने केलेलं आहे. हु इज दॅट XYZ? दर्शन. राजेशने केलंय का? मग त्याचं प्रोफाईल अवेलेबलच नाहीये, मी एडिट कसं करणार? समजतोय? सो जर राजेशने लॉग इन केला, इथं आपल्या युजरमध्ये व्हॅल्यू येऊन जाईल नल. समजलं? मग अशा केसमध्ये मी काय करणार? काय करू आपण इथं? त्याला कुठं पाठवू? लॉग इनला, ऍड प्रोफाईल. सो रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन. कोणती ऍक्शन? ऍड वाली. कोणत्या कंट्रोलर मधली? स्वतःच्याच कंट्रोलर मधली. ही जी ऍड वाली आहे, सॉरी स्वतःची नाही, प्रोफाईल मध्ये. सॉरी सॉरी सॉरी, मी एडिट वाला कुठे लिहिलाय? ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लिहिला ना? ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नाही लिहायचं आपल्याला. याला इथून आपण हा असाच कट करून घेऊ प्रॉपरली. हा घेऊन पुढे जायचं आपल्याला प्रोफाईल मध्ये. ऍड प्रोफाईलच्या खाली ऍडला पास करायचा आहे. कुठला? प्रोफाईल वाला कंट्रोलर. समजलं? थोडं प्रॅक्टिससाठी आपण मुद्दाम कंट्रोलरचं नाव लिहिलं. इतके दिवस आपल्या प्रॅक्टिस काय होती? सेमच कंट्रोल मध्ये जात होतो. आता ह्याच्यावर मला थोडं लक्षात येतं ना, मला या कुठल्या पण कंट्रोलर मध्ये जम्प करता येतं. रिमूव्ह केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे समजलं? अदरवाईज तर आपण काय करणार? एडिट करण्यासाठी डेटा फेच करणार. ओके. हा डेटा बघा, युजर डेटा टाईप काय आहे? TBL युजर डिटेल्स टाईपचा आहे, बरोबर आहे. पण आता एडिट करताना व्हॅलिडेशन आपण अप्लाय करतो का? व्हॅलिडेशन असतं का? नाही करत? करावं लागेल ना, कारण मी नेम मध्ये स्पेशल कॅरेक्टर टाकेन, और नेम ब्लँक करून टाकेन, डिलीट करून टाकेन. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर मध्ये मी वेगळाच कुठला डेटा टाकेन, काहीतरी चेंजेस करेल ना. मग तो चेंजेस व्हॅलिड आहेत का नाही कसं कळणार मला? सो वी नीड दॅट व्हॅलिडेशन ऑल्सो. व्हॅलिडेशन पाहिजे म्हणल्यावर काय आलं? ओरिजिनल क्लास वापरायचा का आपला व्हॅलिडेशन वाला क्लास वापरायचा? व्हॅलिडेशन वाला क्लास वापरायचा. हे समजतं ना? कोणता क्लास वापरायचा डिसिजन कशावरून घेतला आपण? मला व्हॅलिडेशन करायचं का नाही लॉजिकली. इफ येस, व्हॅलिडेशन वाला क्लास वापरेन. इफ नो, यूज ओरिजिनल क्लास. नो कुठं? आय वॉन्ट टू डिस्प्ले ओनली रिपोर्ट, शो प्रोफाईल डिटेल्स. माझं प्रोफाईल फक्त मला रीड ओनली मध्ये बघायचं आहे.
नाव काय आहे, पोस्ट कोणती आहे, व्हॉट एव्हर अदर इन्फॉर्मेशन, फक्त रीड ओनली, त्याला चेंजेस करायचे नाहीत, काय नाहीत. मग मी हा वापरेन का व्हॅलिडेशन वाला क्लासचा ऑब्जेक्ट, गरज नाही मला. ओरिजिनल वाला क्लासचा ऑब्जेक्ट वापरेन, रीड ओनली मध्ये त्याला शो करून टाकेन, कारण तो मॉडिफाय करणारच नाही ना. जर मॉडिफाय करणार असेल ऍड अपडेट मध्ये, तिथे मला लागेल. डिलीटला गरज आहे का? डिलीटला पण गरज नाही. काही वेळा गरज नाही, काही वेळा आहे. काही वेळा गरज नाही, गरज आहे म्हणजे केव्हा? जर आपण त्याच्याकडनं लॉग इन आयडी घेतोय, युजरचा नेम घेतोय, व्हॅल्यू इनपुट करून घेतोय. इनपुट आलं, व्हॅलिडेशन आलं. इनपुट नाहीये, व्हॅलिडेशनची गरज नाही. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपला हा स्टुडंट स्वतःचा अकाउंट डिलीट करून टाकतोय, किंवा तुमचा ऍडमिन काय करतोय, लायब्ररियन लिस्ट बघतोय, त्या लिस्ट मधल्या स्टुडंटला सिलेक्ट करून डिलीट करून टाकतोय. आता ह्या केसमध्ये डेटाबेसमध्ये डेटा आलाय म्हणून तो डिलीट करा ना. तो मॅन्युअल टाकतोय का? नाही. मग मला व्हॅलिडेशन करायची गरज नाही. ओरिजिनल क्लास बरोबर, डेटाबेस बरोबर मी इंटरॅक्शन करेन. पण जर तो इनपुट करायला आहे, रॉंग इनपुट होण्याची पॉसिबिलिटी आहे, मग व्हॅलिडेशन मला लागणार आहे. समजतोय? व्हॅलिडेशन कुठं येणार? जिथं युजर इनपुट करणार आहे. इनपुट म्हणजे काय? बाय टायपिंग, नॉट अ सिलेक्टिंग ड्रॉपडाऊन लिस्ट अँड अदर पार्ट. पण जर ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये तुम्ही सिलेक्ट युजर टाईप हा वाला मेसेज दिला असेल, तिथं मात्र परत व्हॅलिडेशन तुम्हाला घ्यावं लागेल. कारण काय आहे, त्याने दोन्हीपैकी एक आयदर लायब्ररियन ऑर स्टुडंट, दोन्हीपैकी एक सिलेक्ट करणं कंपल्सरी आहे. पण त्याने जर सिलेक्ट युजर टाईप जर घेतला, रॉंग डेटा आला, रॉंग आला की चालणार नाही मला, म्हणून मला काय करावं लागेल, परत व्हॅलिडेशन टाकावं लागेल. सो सिनेरिओ कसा बदलतोय, जसं तुमचा कोडमध्ये लॉजिक बदलत जाणार आहे. आयडियली, सो व्हॉट इज कन्क्लुजन? वी नीड हिअर विच टाइप ऑफ ऑब्जेक्ट? व्हॅलिडेशन क्लास ऑब्जेक्ट. मग हा कोणता आहे? पीबीएल युजर डिटेल्स आहे. सो युजर डिटेल्ससाठी मी इथे कोणता क्लास वापरलाय व्हॅलिडेशन क्लासमध्ये? युजर प्रोफाईल मॉडेल वापरलाय. समजतंय? सो मी याला थोडा एक्सपांड करून ठेवतो, याला इथे पिन करतो. आता इथं युजर प्रोफाईल मॉडेल UPM इक्वल टू न्यू युजर प्रोफाईल मॉडेल, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. आता हाच का वापरायचा? तिथनं डेटा मी कलेक्ट करेन, तो मी युजर प्रोफाईल मॉडेलच्या ऑब्जेक्टमध्ये कलेक्ट करेन, स्ट्रॉंगली बाइंडिंग म्हणून जाताना ह्याच ऑब्जेक्टमधनं गेला पाहिजे स्ट्रॉंगली बाइंडिंगला. आणि स्ट्रॉंगली बाइंडिंगचे बेनिफिट काय आहे? इट इज अ सेंडिंग अँड रिसिव्हिंग सेम डेटा फ्रॉम कंट्रोलर टू व्ह्यू टू कंट्रोलर. मग याच्यात आपण काय करणार? UPM डॉट युजर आय डी इक्वल टू युजर डॉट युजर. ओके, समजतोय? इथून मी कंटेंट कॉपी करणार ह्या ऑब्जेक्टमध्ये, युजर मधनं कॉपी करणार UPM मध्ये कंटेंट. पण बघा, मी जर असं करायला गेलो UPM इक्वल टू युजर, कंपायलर मला इमिजिएटली एरर देईल. का बरं? हा UPM युजर कुठल्या क्लासचा आहे? पीबीएल युजर डिटेल्सचा आहे. आणि UPM कुठल्या क्लासचा आहे? युजर प्रोफाईल मॉडेल क्लासचा आहे. दोन वेगळे क्लास आहेत, त्यांचे दोन ऑब्जेक्ट. मी कॉपी करेन का? नॉट पॉसिबल. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? असं करता येत नाही, म्हणून UPM डॉट युजर आय डी इक्वल टू युजर डॉट युजर आय डी, UPM डॉट लॉग इन आय डी इक्वल टू युजर डॉट लॉग इन, UPM डॉट युजर टाइप आय डी इक्वल टू युजर डॉट युजर टाइप आय डी. पुढचं कोण आहे? नेम आहे. UPM डॉट नेम इक्वल टू युजर डॉट नेम, UPM डॉट कॉन्टॅक्ट इक्वल टू युजर डॉट कॉन्टॅक्ट, UPM डॉट ईमेल इक्वल टू युजर डॉट ईमेल. सगळेवाले कॉपी करून घेतले. ओके, आणि मग आपण काय करणार? रिटर्न व्ह्यू
विथ दॅट UP हे समजलं. पण आता परत मला त्याला काय करायचंय, ह्या एडिटच्या पेजवर पण मला त्याला आपल्याला ड्रॉप डाऊन लिस्ट प्रोव्हाइड करायची. कुठली? युजर टाईप वाल्याची. मग आपण काय करणार, याच्या आतमध्येच बिफोर कॉपी दिस आपण काय करणार, इथून ही जी ड्रॉप डाऊन लिस्ट आपण क्रिएट केली, कुठे गेली ड्रॉप डाऊन लिस्ट, इथे आहे बघा, हा वाला आहे त्याचाच कॉपी करून घ्यायचा आणि इथं पेस्ट करायचं. ओके. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला थोडाफार, तर ऍड आणि एडिट मध्ये डिझाईन सगळं सेमच आहे. मग मी काय करेन, ऍड वाला पेज ओपन करेन, हा पण युजर प्रोफाईल मॉडेल ऍक्सेप्ट करतोय, डिझायनिंग मध्ये सगळं तेच आहे. कंट्रोल A करेन, कॉपी करेन आणि आपल्या एडिटला ऍड व्ह्यू करेन. आपलं पेज क्रिएट झालं सेम याच्याप्रमाणे. आता इथं बघा, आपण HTML हेड बीड काय टाकलेलं नाही ना. आता इथं मात्र आपण एडिटला हेड टॅग टाकलाय. काय करू, ह्या डिवला कट करून टाकू आणि त्याच्यामध्ये हा सगळा कोड पेस्ट करून टाकू. पेस्ट. आता हा मॉडेल इथनं कट करून घेऊ, पेस्ट हिअर. हा लागणार नाही आपल्याला. हा H2 इथं आपण ऍड म्हणतोय, एडिट प्रोफाईल म्हणायचं. त्यानंतर बिगिन फॉर्म तर लागणार आहे आपल्याला. परत आपण त्याचा लॉगिन ID तर बदलून येणार नाही, त्यामुळे तो आहे तसाच शो करून टाकला. बाकीची इन्फॉर्मेशन घेतली. आता हे ऍक्शन लिंकला आपण काही चेंज नाही करणार. एकदा का मॉडिफिकेशन झाले, हे स्टारचं काम संपलं, हे स्टार सगळे रिमूव्ह केले. मी हे स्टार का टाकले सांगा बरं. मला अप्पर रिजन आणि लोअर रिजन कन्फ्यूज होणे म्हणून मी काय केले, 2 स्टारची लाईन टाकून ठेवल्या. त्याच्यात कोड कॉपी पेस्ट केला. वरच्या रिजनला मला जास्त हात लावायचा नाही, त्याच्या खालच्या रिजनला पण हात लावायचा नाही. का? माझा हा ऍड वाला जो पेज आहे, याने काय केलेलं आहे, शेअर्ड लेआउट वापरलाय. शेअर्ड लेआउट वापरल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये हेड बॉडी टॅग आले नाहीत. समजतोय? आणि ह्या इथं मात्र हेड बॉडी टॅग आले. शेअर्ड लेआउट वापरला नाही मी. एकानं विथ हेड बॉडी टॅग आहे, दुसरा विदाउट हेड बॉडी टॅग आहे. पण मला तर कॉमन वाला कोड कॉपी पाहिजे. मग काय केलं आपण, बॉडी टॅगच्या आतमध्ये हा कॉमन वाला कोड सगळा पेस्ट केला. हे समजलं? नाउ सेव्ह, राईट बटन क्लिक, गो टू कंट्रोलर. आपलं एडिटचं पेज आहेच इथं. इथं हा रिटर्न काम करत नाहीये, तो रिमूव्ह करून टाकू. हा वाला एंड ऑफ एडिट आहे. पब्लिक ऍक्शन रिझल्ट एडिट. आणि हा वाला कोण आहे, पोस्ट टाईपचा आहे, HTTP पोस्ट. HTTP पोस्ट. आणि हा ऍक्सेप्ट काय करणार आहे, युजर प्रोफाईल मॉडेलचा ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट करणार आहे. अँड रिटर्न समजलं. आता यातलं एडिटचं लॉजिक लिहिण्यापूर्वी आपण बघूया तो प्रॉपर येतो का नाही इथं. सो इफ मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर आपण काम करणार. मी इथे ब्रेक पॉईंट टाकून देतो. ओके. आता पुढचं एडिटचं लॉजिक नंतर लिहिणार आपण, कारण डेटाच प्रॉपर नाही आला तर एडिटचं लॉजिक लिहून काय फायदाच नाही मला. सो मी काय केलं, एडिटला गेलो,
सेव्ह केला, एक्झिक्यूट केला. आता परत तो काय करेल, लॉग इन आहे का चेक करेल, सेशन आहे का बघेल. सेशन नसेल, लॉग इन कर मला पास करेल. मला तो पहिला लॉग इन कर म्हणून सांगेल. ओके, आता मला काय करायचं आहे, हा जो XYZ आहे याचं प्रोफाईल बदलायचं आहे. सो आपण XYZ न लॉग इन करू, कारण आपण काय केलेलं आहे, प्रोफाईल ऑलरेडी XYZचं ऍड करून ठेवलेलं आहे. दर्शन चेक करा, त्याने मला लॉग इन पेजला पास केला, कारण सेशन अवेलेबल नाही आहे. सो मी इथं XYZ लॉग इन केलं, कंटिन्यू. प्रोफाईल ऍडच्या ऐवजी मी इथं एडिट म्हणतो. तर तो एडिटमध्ये गेला, त्याचा आयडी बघितला, आयडीवरून त्याची इन्फॉर्मेशन फेच केली, जी काय असेल लायब्ररियन और स्टुडंट वॉट एव्हर सगळी घेतली आणि इथं त्याने शो केली. आता इथे इन्फॉर्मेशन आपली आलेली नाहीये, का आली नाही, त्याने ऍड कर पास केला आपल्याला. का बरं पास केलाय, XYZ लॉग इन आयडी किती आहे, 3 आहे की इथं. कुठे गेला ना, प्रोफाईल एडिटला इथं ठेवू, एडिट कंडिशन ट्रू, सेशन मिळाला आपल्याला. नाव LG ID 3, लॉग इन आयडी किती आहे, 3 आहे, बरोबर आहे. F10 युजरचा ऑब्जेक्ट तर मिळाला आपल्याला. हो, चूक काय केली मी इथं, नॉट इक्वल टू केलाय. इथे काय पाहिजे होतं, इक्वल टू पाहिजे होतं. जर इक्वल टू याचा नल आहे म्हणजे काय, त्याचं प्रोफाईल सापडलेलं नाही ना, त्यामुळे दिस इज माय लॉजिकल मिस्टेक. नॉट इक्वल टू नल नको, इज इक्वल टू नल. म्हणजे त्याने साइन अप तर केलेलं आहे, पण प्रोफाईल त्याने अजून एकदा पण ऍड नाही केलेलं, एडिट नाही केलेलं. सो ऍड नसल्यामुळं प्रोफाईल सापडणार नाही, मग तो नल करून तिकडे जाईल. आता बरोबर आहे. हा सर, हॅलो हॅलो, ओके. आता परत बघूया, चेक करू की तो काम करतोय का नाहीये. सेव्ह, एडिट, ऍडमिनिस्ट्रेशन, लॉग इनचा रिमूव्ह करू नको. एडिटला आलो आपण इथं, F10 लॉग इन, कंटिन्यू, XYZ 1 2 3, प्रोफाईल एडिट, F10. आता आलो आपण, लॉग इन आयडी काढून घेतला 3, त्याचा ऑब्जेक्ट मिळाला, इक्वल टू नल, कंडिशन फॉल्स. खाली आलो, लिस्ट बनवली, व्ह्यू बॅकमध्ये ऍड करून टाकली. आता इथं सगळी त्याची इन्फॉर्मेशन आपण फेच करून घेतली. जर तुम्ही इथं बघितला, आता मात्र त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिसणं मस्ट आहे. श्री लॉग इन आयडी 3, तो स्टुडंट आहे म्हणून स्टुडंट दिसेल. दर्शन, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी सगळं शो झालं. जरी इथं तो पहिला लायब्ररी असला लिस्टमध्ये, तरी तो स्टुडंट दाखवेल. का बरं, कारण आपण स्टुडंटला सिलेक्ट केलेलं आहे इथं. त्यामुळे तो बरोबर स्ट्रॉंगली बाइंडिंग काय करेल, ड्रॉपडाऊन लिस्ट मधला स्टुडंटच शो करेल. तो कोणत्या पोझिशनला बघणार नाही. जो तुमच्या डेटामधनं आलेला आहे आयडी, बरोबर त्या आयडी वाला सिद्धा तो हायलाइट करून देईल. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, हा दर्शन
आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर बदलू त्याचा आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दर्शन r@gmail.com. आता इथं एडिट प्रोफाईल म्हणा पाहिजे आपण ऍड म्हणतोय. ओके, इथं येऊ आणि इथं एडिटला ब्रेक पॉईंट टाकलाय, क्लिक करू. हा, ईमेल आयडी कॅपिटल आहे स्मॉल आहे काहीच फरक नाही पडत. तुम्ही टाईप करू शकता फॉर युअर कन्सिडरेशन पर्पज. तुम्हाला समजलं पाहिजे की बाबा अपर केस लोअर केस म्हणून तुम्हाला रिडेबल होतो. पण ईमेल आयडीला अपर केस लोअर ईमेल आयडी त्यानंतर तुमचा URL यांना केस सेन्सिटिव्ह नाही आहेत ते, फक्त स्पेलिंग मस्ट सेम. इवन ईमेल आयडी मध्ये जीमेलच्या डॉटला पण व्हॅल्यू नाहीये. तुम्ही एक टाका किंवा n नंबर ऑफ डॉट टाका, तो एकच ईमेल आयडी कन्सिडर करतो. तर प्रवीण गायकवाड डॉट सिबार, हा डॉट आहे ना, मी प्रवीण डॉट गायकवाड डॉट सिबार केला तरी तोच आहे ईमेल आयडी. प्रवीण डॉट गायकवाड सिबार केला तरी तोच ईमेल आयडी. p.r. हे सगळ्यातच डॉट टाकला एक कॅरेक्टर मध्ये तरी पण तो ईमेल आयडी सेमच आहे. दीज आर द सम हिडन रूल्स ऑफ अ ईमेल आयडी अँड URL. नाव चेक करू आपण डेटा आलाय का नाही व्यवस्थित. कॉन्टॅक्ट नंबर आलाय, नेम आलाय, ईमेल आलाय, लॉगिन आयडी आलाय, युजर आयडी नाही आला. आता जोपर्यंत हा युजर आयडी येत नाही तोपर्यंत माझा हा रेकॉर्ड मला एडिट करता येणार नाही. समजलं? व्हाय दॅट स्टेप इज इम्पॉर्टंट फॉर मी. आता मी हा जर एडिट करायला गेलो तो नवीन रेकॉर्ड ऍड करून टाकेल, एडिट करणारच नाही. समजतोय का बरं? कारण हा इथं युजर आयडी येत नाही. का बरं येत नाही बघू आपण. ऍड आणि एडिट मध्ये फरक काय आहे? युजर आयडी आपल्याला इम्पॉर्टंट आहे का? तो नवीन क्रिएट होणार आहे. एडिट मध्ये आपल्याला युजर आयडी इम्पॉर्टंट आहे का? येस आहे. म्हणून ऍड मध्ये इथं युजर आयडीचा कुठंच इंटरॅक्शन नाहीये, बाइंडिंग नाहीये. समजतोय? पण माझ्या एडिट मध्ये मात्र मला बाइंडिंग करावं लागेल. मॉडेल जो वापरणार आहे आपण स्ट्रॉंगली बाइंडिंग वाला, जो कंट्रोलर टू व्ह्यू टू कंट्रोलर डेटा सेंडिंग रिसिव्हिंग करणार आहे. याचा एक ड्रॉबॅक आहे, कंट्रोलर टू व्ह्यू तुमचा डेटा आला पण तो तुम्ही बाइंड केला नाही कुठंच, माघारी जाताना तो ऑटोमॅटिक नल होऊन जातो. समजतोय? मग तुम्हाला त्याला बाइंड करून ठेवावं लागेल. मग बाइंड कसं करणार आपण? विथ द हेल्प ऑफ आयदर हिडन फील्ड और एनी इनपुट टाइप ऑफ टॅग्स, टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, ड्रॉप डाउन लिस्ट, व्हॉटएव्हर, लेबल, डिस्प्ले फॉर, डिस्प्ले नेम फॉर, डिस्प्ले टेक्स्ट सोडून. लेबल काय आहे? रीड ओनली आहे, त्यामुळे माघारी जायचं तर तो नल होऊन जाईल. मग मला काय वापरावं लागेल इथं, वेअर वी आर रायटिंग दॅट एडिट वाला कोड, एडिट प्रोफाईल. इथं जो मी हिडन फॉर केला ना लॉगिन आयडी, तसाच मी काय करणार @HTML डॉट हिडन फॉर. हा काय करेल? मला दाखवणार तर नाहीये पण तो बाइंड करून ठेवेल. येताना बाइंड होऊन आला, जाताना बरोबर तो त्याच्याबरोबर निघून जाईल. मग मी इथे काय करेन, x डॉट युजर आयडी करेन. फरक कळाला? आता ह्याच्याने काय फरक पडतो बघा. नाव सेव्ह अँड डू सेम थिंग, एक्झिक्यूट. XYZ लॉग इन केला. एडिटला आलो, F10 कंटिन्यू. प्रोफाईल दिसलं, 1 2 3 4 5 दर्शन. हा, हिडन फॉर्म मी बाइंड केला, जाताना मग त्याचा
युजर आयडी गेला, बरोबर 2 गेला. माघारी येताना पण युजर आयडी आता आला. समजतोय? कारण मला माझ्या या टेबलमध्ये कोणता टेबल आपला प्रोफाइलवाला टेबल, दिस वन टीबी युजर डिटेल्स, याच्यावर मला इन्सर्ट, अपडेट, डिलीट ऑपरेशन कशाच्या बेसवर करायचं आहे? ऑन द बेसिस ऑफ प्रायमरी की. प्रायमरी की कोण आहे? युजर आयडी. म्हणून मला हा युजर आयडी एडिटला आणि डिलीटला लागणार आहे. एक वेळ डिलीटला गरज नाहीये, एडिटला मात्र 100% लागतोच. ऍडला पण गरज नाहीये, डिलीटला पण नाहीये, पण एडिटला प्रायमरी की पाहिजेच, त्याशिवाय तो एडिटच करू शकत नाही. समजतोय? आता मग मी हा एडिट करेन. अगेन येताना काय झालंय, व्हॅलिडेशनच्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये आलाय, तो उचलावा लागेल मला. आपला टेबलचा जो क्लास आहे त्याच्या ऑब्जेक्टमध्ये टाकावा लागेल आणि मग तो ऑब्जेक्ट मला परत माघारी पास करावा लागेल. टेबलचा क्लास कोणता आपला? चेक करा, टीबी युजर डिटेल्स. सो मी इथे काय करणार, टीबीएल युजर डिटेल्स TUD इक्वल टू न्यू टीबीएल युजर डिटेल्स, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. समजतोय? येस सुहास, ह्याचा ऑब्जेक्ट आम्ही क्रिएट केला कारण हा ऑब्जेक्ट डेटाबेसकडे जाईल फॉर एडिटिंग पर्पज और इन्सर्शन पर्पज. हो सॉरी, मी इथे काय करणार, dbo डॉट tbl user details डॉट फर्स्ट और डिफॉल्ट what x arrow x dot user id is equal to upm dot user id. आता तो एडिटला गेलाय आणि माघारी आलाय आणि मी युजर आयडी तर मॉडिफाय नाही केला, म्हणजे तो 100% ऑब्जेक्ट येणारच आहे. मग इथे मी काय करणार, टीयूडी डॉट, आता ह्या टीयूडीचे सगळ्या इन्फॉर्मेशन मला पाहिजेत. एक्सपांड इट, एक्सपांड. लॉगिन आयडी मी बदलत नाहीये, त्यामुळं लॉगिन आयडी मी बदलणार नाही. युजर टाईप आयडी मे बी युजर बदलणार आहे, स्टुडंटचा तो लायब्ररी पण होऊ शकतो जॉबसाठी. डॉट युजर टाईप आयडी इक्वल टू upm डॉट युजर टाईप आयडी. आफ्टर दॅट पुढचं कोण आहे, नेम आहे, tud डॉट नेम इक्वल टू upm डॉट नेम. नेम नंतर कोण आहे, कॉन्टॅक्ट ईमेल. upm डॉट ईमेल. पुढचं कोण आहे, टीबीएल लॉगिन टीबीएल युजर. संपलं. फक्त एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला मॉडिफाय करायची. देन पुढचं काय, आता नेक्स्ट काय असतं, इफ dbo डॉट सेव्ह चेंजेस इन ब्रॅकेट ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण इथे त्याला परत इंडेक्स पेजकडे पास करणार. रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन इंडेक्स पेज ऑफ सेम प्रोफाइल कंट्रोलर. अदरवाइज रिटर्न to same view with a error message. View bag dot msg equal to profile not updated. ओके, आणि हा msg आपण काय करणार, स्टॉप करू याला, गो टू व्ह्यू करणार आणि इथं बिगिन फॉर्मच्या वर h4 न व्ह्यू बॅग डॉट msg शो करणार. काही कारणामुळे मे बी तो अपडेट होऊ शकत नाही, काहीतरी इंटरनल एरर आलाय, इश्यू आलाय. फॉर एक्झाम्पल वी आर प्रोव्हाइडिंग दॅट ईमेल आयडी ॲज युनिक आणि प्रोफाइल अपडेट करताना तुम्ही ईमेल आयडी बाय मिस्टेकली दुसऱ्या कोणाचा तरी घेतला, इट विल नॉट गेट अपडेटेड. मग हा एरर मेसेज शो होऊन जाईल. समजतोय? बऱ्याच वेळा काय होतं, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, ईमेल आयडी, these fields are the unique fields. बाय डिफॉल्ट बाय मिस्टेकली तुम्ही जर अपडेट करताना काही वेळा कॉन्टॅक्ट नंबर पण युनिक असतो,
जर तुम्ही बँकेत एखादा अकाउंट काढायला गेलात, मल्टिपल अकाउंट्स, 2 अकाउंट मध्ये जर एकच मोबाईल नंबर ठेवला तो ऍक्सेप्ट नाही होत. काही बँक ऍक्सेप्ट करतात, काही बँक करत नाही. समजतोय? मग अशा केसमध्ये काय होतं, तिथं आपल्याला एक्सेप्शन थ्रो करावं लागणार आहे, एरर मेसेज शो करणार आहे व्हॅलिडेशनचा. म्हणून आपण काय केलं इथं, ते आपण प्रिकॉशन घेतलेलं आहे. एडिट करताना एडिट सक्सेसफुल होईल का नाही म्हणून. नाउ वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट. एक्झिक्यूट अगेन. आता आपलं ऍड आणि एडिट झालंय. ओके, याला मी कंटिन्यू करतो. XYZ प्रोफाइल एडिट कंटिन्यू दर्शन रुईकर. नाउ गो बॅक हिअर. तुझा दर्शन आहे आणि दर्शन @gmail.com. हा 3-2 आहे तसं राहिला, हा 2 पण आहे तसं राहिला. अरे अपडेट झालं नाही का? ओके, माझ्याकडनं ते चुकून खालच्या लिंकला क्लिक झालं, त्यामुळे तो इंडेक्स पेजला गेला. याला कंटिन्यू करू. आता इकडे आलाय तो. नाव 232 आहे तशीच राहिले ते. दर्शन रुईकर, मोबाईल नंबर आहे तसंच आहे, जीमेल ID बदललाय. आता जर समजा युजरनं डायरेक्ट ऍड करायलाच प्रयत्न केला, आता ऑलरेडी XYZ चा प्रोफाईल अवेलेबल आहे आणि परत त्याने ऍडला क्लिक केला, का होऊन जाईल सांगा बरं? नवीन प्रोफाईल ऍड होईल का एडिट होईल? आता इथे आपण तसं काही मेकॅनिझम केलं नाही ना, त्यामुळे तो काय करेल, नवीन प्रोफाईल ऍड करायचा प्रयत्न करेल. प्रोफाईल ऍड, XYZ चा अकाउंट ऑलरेडी आहे दर्शन नावाने, प्रोफाईल आहे त्याचा. ओके, इथं आलो मी, प्रोफाईल ऍडला गेलो. हे बघा, ID नंबर 3 आहे, लॉगिन ID 3. माझ्याकडे लॉगिन ID 3चं रेकॉर्ड ऑलरेडी आहे, तरी सुद्धा त्यांनी मला प्रॉम्प्ट केला. आता इथं मी temp1234 temp@gmail.com ऍड प्रोफाईल करतो. चेक करा, 3 वेळा लॉगिन आयडीची 2 प्रोफाईल्स क्रिएट झाली. आता मला असं व्हायला नकोय, काय करावं लागेल सांगा? काय करू इथे मेकॅनिझम या चेंजेस? ऑनलाईन स्टुडंट सांगू शकता? ऍड वाला कुठं आहे? इथं आहे, बरोबर आहे. सेशन त्यांनी लॉग इन केलाय, बरोबर आहे. इथं फक्त मी काय करणार, आपण कुठला युजर क्रिएट करतो इथं, where user equal to dbo.tbl user details dot first or default x arrow x dot user id, sorry, login id is equal to that सेशन कुठे गेला आपला, हा वाला सेशन. आणि जर युजर इज नॉट इक्वल टू नल, म्हणजे काय, त्याने ऑलरेडी प्रोफाईल क्रिएट करून ठेवलेलं आहे, देन रिडायरेक्ट, सॉरी, रिटर्न, रिडायरेक्ट टू विच ऍक्शन. एक तर त्याला मेसेज द्या, युअर प्रोफाईल इज ऑलरेडी एक्झिस्ट, और डायरेक्टली पास टू इट टू
अपडेट प्रोसेस और एडिट प्रोसेस. एडिटचं कुठलं आहे? एडिट. अदरवाईज नल नाहीये तर तो तिकडे एडिटला जाणार. नल असेल तर मग आपण काय करणार? त्याची क्रिएटची प्रोसेस कंप्लीट करणार. समजलं? कंडिशन काय टाकली आपण? कारण तुम्ही डबल अकाउंट टाकू शकत नाही ना. दर्शनचं ऑलरेडी अकाउंट साइन अप केलेलं आहे आणि त्याचं प्रोफाईल मध्ये ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेलं आहे. जसेच तो काय करेल? प्रोफाईल एडिट करेल, डिलीट करणार नाही. स्लॅश प्रोफाईल ऍड. लॉग इन केलं. ओके. प्रोफाईल ऍडला क्लिक केलं. आता हा प्रॉब्लेम काय होतोय? लिंक्यूच्या आतमध्ये ना तुम्ही लॉजिक लिहिले की हा इश्यू करतो क्रिएट. त्याला आतमध्ये लॉजिक लिहिलेलं चालत नाही. यामध्ये डॉट नॉट रिकग्नाइज दॅट द मेथड. मग इथे काय करावं लागतं जनरली? एक आपण इंट LG ID इक्वल टू हा काय करू? इथनं कट करून घेऊ, इथं पेस्ट करू आणि हा LG ID काय करू? इथं पास करू LG ID. हाच LG ID काय करू? इथं पण पास करू LG. फक्त फरक एवढाच आहे, तो लिंक्यूची जी मेथड आहे त्याला इंटरनल कॅल्क्युलेशन्स करताना प्रॉब्लेम येतात म्हणून त्याला डायरेक्ट व्हॅल्यूज पास करावं लागते. इथं आला F10 सेशन नॉट इक्वल टू नल आहे बघा. तो बघा एडिटला आलाय. मी जरी इथं ऍडला क्लिक केलं असलं त्याने ऍड केला का? नाही केला. त्याने काय केला? डायरेक्ट मला एडिटचीच फॅसिलिटी दिली. का? त्याचा अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणून. हे समजलं? आता तुम्ही एडिटचं द्या किंवा तिथं शो डिटेल्स म्हणून एक आणखीन क्रिएट करा. तिथे फक्त रीड ओनली त्याला दाखवा प्रोफाईल आणि खाली लिंक द्या एडिट प्रोफाईल, डिलीट प्रोफाईल याप्रमाणे और डिलीट अकाउंट. डिलीट अकाउंट म्हणला त्याचा इज अप्रूव्ड जो टॅग आहे तो फॉल्स होऊन जाईल. समजलं? यस ऑनलाईन स्टुडंट? येस सर. हे कळालं? हो समजलं सर. साइन अप अँड लॉग इन, सिलेक्ट अँड इन्सर्ट और क्रिएट. लॉग इन वर साइन अप जे केलंय, साइन अप आहे ते क्रिएट प्रोसेस आहे क्रेड ऑपरेशन मधला आणि लॉग इन प्रोसेस आहे ती सिलेक्ट प्रोसेस आहे और सर्च वाली प्रोसेस आहे. ओके. आता युजर डिटेल्स मध्ये आपण एडिट केलंय आणि ऍड केलंय, क्रिएट आणि एडिट केलेलं आहे. एडिट मीन्स अपडेट. आता याच्यामध्ये आपल्याला डिलीटचं पण एक करायचं आहे आणि त्यानंतर आणखीन सर्च चेक करायचं आहे. ओके. शो डिटेल्स चेक करायचं आहे. आता ह्याच्यावर जे आहे युजर टाईप्सवर हे मात्र तुम्ही क्रेड ऑपरेशन पूर्ण करा. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सर्च, युजर टाईप्स त्याच्यावर क्रेड ऑपरेशन करा. हे काय दोनच फील्ड आहेत ह्यामध्ये. क्रिएटचं करताना काय करावं लागेल? तुम्हाला इथं टेक्स्ट बॉक्स दाखवावं लागेल फक्त युजर टाईपसाठी. तर तुम्ही टाईप केला, सेव्ह केला. एडिट करताना फक्त युजरचं टाईप नेम बदलायचं आहे. कोणतं? लायब्ररियनच्या ऐवजी तर आपण सिनियर लायब्ररियन असं नाव दिलं असेल, ज्युनियर लायब्ररियन और असिस्टंट लायब्ररियन दोन असतात. सिनियर लायब्ररियन आणि असिस्टंट लायब्ररियन असे दोन प्रकार असतात. जो हायर ऑथॉरिटी असतो जस्ट लाईक HOD तो सिनियर लायब्ररियन असतो आणि ज्युनियर लायब्ररियन काय असतो? जस्ट लाईक अ टीचर. सिनियर लायब्ररियन जनरली काम करत नाही, तो फक्त ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करत असतो. समजतोय? त्याप्रमाणे याचं क्रेड ऑपरेशन तुम्ही करा. इथलं कुठलं राहिलं आपलं क्रेड ऑपरेशन? डिलीटचे एक आहे आणि सर्च एक आहे. हे दोन ऑपरेशन्स करा. उद्याच्या लेक्चरला काय करू आपण? बुक डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शनचं कम्प्लीट करू.
नमस्ते. ओके, ऑनलाईन स्टुडंट यात काही कोणाला डाऊट आहे का? नाही सर. इथे स्टॉप करायचं. हो सर.